श्रवण हे शास्त्रात नमूद केल्याप्रमाणे करावे. श्रवण हे 6 प्रकारच्या खुणांनी चिन्हांनी युक्त असावे. या 6 खुणांनाच षडलिंग म्हणतात. उपक्रमोपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती ही 6 षडलिंगे आहेत. ह्या पुढील चिंतनातून महाराज आपल्याला षडलिंगांची ओळख करून देत आहेत. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मुक्तिमूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन. पंचीकरण या ग्रंथाचा आपण अभ्यास करत आहोत. या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे. मागील काही चिंतनांमध्ये आपण या वेदांत शास्त्राच्या ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी किंवा वेदांत शास्त्र अवगत होण्यासाठी जे काही साधनं करावी लागतात किंवा हा ग्रंथ हा विषय आपल्या समोर येण्यासाठी आपल्या स्वतःजवळ जी संपत्ती लागते ती संपत्ती कशी प्राप्त होईल याचा विचार जर केला तर त्यासाठी काहीतरी साधनं लागतात. आणि या साधनांचा विचार आपण वेदांत शास्त्राच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच करत असतो. त्यामध्ये प्रथम विवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती आणि मोक्ष इच्छा अशी 4 साधनं प्रथम अवलंबावी लागतात. या 4 साधनांमध्ये क्रमाने आपण मोक्ष इच्छेपर्यंत आलो तर आपल्याला पुढे अंतरंग साधन म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्तम पदार्थ शोधन यांचा अवलंब करण्याचा अधिकार येतो. एवढाच फक्त प्रवास आहे. प्रवास वेदांतामध्ये काहीही नाही. वेदांतामध्ये एकदम सोपं काम आहे. विवेक ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती शेवटच्या तत्तम पदार्थ शोधन या साधनापर्यंत येऊ शकते. आणि ज्याला तत्तम पदार्थ शोधन हे साधन प्राप्त झालं त्याने त्या साधनाचा जर व्यवस्थित वापर केला तर तो सिद्ध होऊ शकतो. एवढं सोपं काम आहे. आता विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे योग्य काय अयोग्य काय याचा विचार करणं. म्हणजे सामान्यपणे व्यवहारात सुद्धा हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे एवढं जरी तुम्हाला कळलं तरी तुम्ही तत्तम पदार्थ शोधनापर्यंत गेले म्हणून समजा. पण जर तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय कळत नसेल तर मात्र तुमचं काही खरं नाही. चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं पण वाईट करतो त्याला वेदांतामध्ये अजिबात जागा नाही. पहिली गोष्ट कळत नाही त्याला तर जागा नाहीच आहे. परंतु एखाद्याला कळतं की हे वाईट आहे, असं करणं म्हणजे वाईट आणि असं करणं म्हणजे चांगलं, असं कळत असतं. सगळ्यांना कळतं. असं तुमच्यापैकी कोणीच नाही की ज्याला कळत नाही की हे चांगलं आहे का वाईट आहे. कोणीच नाही तुमच्यामध्ये असं. त्यामुळे हे वाईट आहे असं कळून सुद्धा वाईटच करतो. एकदा करतो, दोनदा करतो, तीनदा करतो, 10दा तेच करतो. असं जर कोणी असेल तर तुम्हाला वेदांत शास्त्रामध्ये प्रवेशच होऊ शकत नाही. एवढंच काय, धर्मशास्त्रामध्ये तुम्हाला जागा नाही. मग कुठे जागा आहे? सामान्य संसार करणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला राहावं लागेल आणि त्यांच्याप्रमाणेच मारावं लागेल. अवघड काय आहे? मनुष्य देहामधला संसार काहीही अवघड नाही. ह्याच्यामध्ये फार सोपं काम आहे. आपल्याला जी काही दुःख आहेत मनुष्य देहामध्ये, आपल्याला जी काही दुःख वाटतात ही दुःख अत्यंत साधारण आहेत. त्यामध्ये काही विशेष नाहीये. परंतु मनुष्य देह संपल्यानंतर जे पुढे दुःख होणार आहे ते फार अवघड आहे. ते भोगण्याचं, त्या भोगण्यासाठी जी सहनशीलता लागते ती सहनशीलता फार फार जीवांना कमी असते. म्हणून अत्यंत दुःख भोगावं लागतं. एवढे दुःख भोगावे लागतात की आपण विचारही करू शकत नाही. म्हणजे जर आपण पुढील जन्मांचा विचार केला तर या क्षणापासूनच आपण परमार्थ या वाटेवर जाऊ. व्यवहार करणं ही एक निराळी गोष्ट आहे आणि व्यवहार करता करता परमार्थ करणं ही एक निराळी गोष्ट आहे. तुम्हाला मी असं कधीच सांगितलेलं नाही की तुम्ही सगळं सोडून जंगलात जाऊन बसा आणि परमार्थ करा. असं मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही. अर्थात तसं करणं चुकीचं आहे का? तसं करणं चुकीचं आहे असंही मी तुम्हाला कधीच सांगितलेलं नाही. जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये परमार्थ करता आला पाहिजे. आपली परिस्थिती जशी आहे ती आपण केलेल्या पूर्वकर्मानुसार आहे. त्यामुळे त्याला काही दुसरा कोणी जबाबदार नाहीये. जे काही आपल्याला भोगावं लागतं हे सगळं आपण केलेल्या कर्माची फळं आहेत. म्हणून त्याला कोणी ईश्वर जबाबदार नाही किंवा आपल्या घरातली किंवा बाहेरची कुठली व्यक्ती जबाबदार नाहीये.
म्हणून कोणालाही दोष न देता आपणच केलेल्या अनंत जन्मांच्या कर्माचा भोग म्हणून आपल्याला सुख किंवा दुःख भोगावं लागतं. जे काही आपल्याला प्राप्त आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला हा विषय हाताळायचा आहे. मग एखाद्याचं प्रारब्ध फारच विचित्र असेल, एखाद्याला फारच हाल असतील, एखाद्याला फार सुखात असेल. सुखात असो किंवा दुःखात असो, दोन्ही परिस्थितीमध्ये, घरात असो किंवा आश्रमात असो, दोन्ही परिस्थितीमध्ये, जनात असो किंवा वनात असो, दोन्ही परिस्थितीमध्ये जिथे कुठे आपण आहोत त्या ठिकाणी आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. आपल्याला लोक शिव्या देत असो किंवा आपल्याला लोक चांगले म्हणत असो, काहीही हो, आपल्याला परमार्थ करणं हे उद्दिष्ट पाहिजे. त्याचं कारण असं आहे की फक्त मनुष्य देहातच हा विषय आपल्याला हाताळता येतो. या विषयावर अभ्यास फक्त याच देहात होतो. आणि या देहात आलेल्या प्रत्येक जीवाला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, लहान मुलं असो किंवा म्हातारा मनुष्य असो, या सगळ्यांना हा अधिकार आहे. जेव्हा कळेल तेव्हा आहे. पण हा काळ म्हणजे मनुष्य देहाचा काळ जर आपण वाया घालवला तर मात्र आपल्याला पुढे फार हाल होतील. अनंत यातना यम करविल, तेथे कोण सोडील तुझला. पातके करता पुढे आहे पुस्ता, तिथे काय उत्तर देता होशील तू. तिथे आपल्याला काही उत्तर, म्हणजे हे जे लिहिलेलं आहे साधू संतांचे वचन आहेत. हे मूर्ख माणसाने कुठेतरी लिहिलेलं नाही. झाडू मारणाऱ्या कुठल्या व्यक्तीने लिहून ठेवलेलं नाही की अनेक यातना यम करविल. काही काही लोक म्हणते यम बिम काय असतं का, नसतो तो ठीक आहे. जो यम बिम काही नसतो असं जो म्हणतो तो शहाणा आहे का. हे कोण म्हणतं त्याला एक लक्षात घ्या. आपण जे काही ऐकतो, जे काही वाचतो, ते कोणी लिहिलंय किंवा कोणी म्हटलेलं आहे. आणि मूर्ख मनुष्य त्याच्या समोर काहीतरी बोलताना आपण म्हणतो खरंच केलं का. यम बिम तर काही नसतोच, आपण काही पाहिलं नाही. स्वर्ग बिर्ग कोणी पाहिलाय, कोणी पाहिलाय का. आणि ज्याने पाहिलाय तो काय सांगायला आलाय का. असे मूर्ख माणसं बोलतात आणि आपण त्यांच्या आहारी जातो. आणि साधू संत सांगतात, साधू संतांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवले, त्याला ते मात्र आपण ऐकत नाही. हे फार आश्चर्यकारक आहे. साधू संतांचं ऐकावं तरच भलं होतं. साधू संतांचं म्हणजे तुम्ही माझं ऐका असं मी तुम्हाला सांगितलेलं नाही. तुम्हाला जर मी साधू वाटत असेल तर माझं ऐका, पण माझ्यावर तुमचा विश्वास नसेल काही हरकत नाही. माझ्यावर तुमचा विश्वास असावा असं काही गरजेचं नाही. पण ज्ञानदेवांवर तुमचा विश्वास असू शकतो, एकनाथ महाराजांवर तुमचा विश्वास असू शकतो. त्यांचा ग्रंथ पहा, त्यांचा हरिपाठ पहा. कमीत कमी तुम्ही फक्त हरिपाठ जरी वाचला, एखाद्याने हरिपाठ जरी रात्रंदिवस तो अभ्यास करत राहिला, एकनाथ महाराजांचा आणि श्री ज्ञानदेव महाराजांचा, हे दोन जरी हरिपाठ करत राहिले तरी तुमचं काम होईल. मनुष्य देहात आल्यानंतर आपल्याला रात्रंदिवस हाच विचार करायला पाहिजे. विचार करायचा आहे. तुम्हाला काही तुमच्या कार्य बंद करायला नाही सांगितलेले. तुमचं घरदार बायका पोरं काय चालवायचे ते चालवा. अर्थात त्याच्यात तुम्ही रमू नये हा विषय तुम्हाला मी सांगितलेलाच आहे. रमल्यानंतर काय होतं याचंही तुम्हाला मी कारण सांगितलं. तुम्ही सगळ्यांची व्यवस्था करणं, सगळं संसार नीट चालवणं ही निराळी गोष्ट आहे. उलट संसार नीट कसा चालवायचं हे तर तुम्हाला कळतच नसेल. कारण तुम्हाला जरी वाटत असेल कळतंय तरी त्याचं फळ भरतेच वेळेस भलतंच निघतं. म्हणून संसार नीट काही कळत नाही की कसा चालवावा. जगामध्ये कोणालाही संसार कसा चालवावा हे कळूच शकत नाही. कारण संसार चालवणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. असो, परंतु हा संसार चालू असतानाच, म्हणजे घरदार बायका पोरांचा संसार सुरू असतानाच आपल्याला परमार्थ करायचा आहे. मग मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांची मुलं बाळ आहेत, किंवा असा मोठा प्रपंच आहे आपला, ह्यांच्यामध्ये तर जावं लागतंच ना. ही तुमची अडचण आहे. आता मी जर तुम्हाला ताणतच राहिलो, नाही असं करायचं नाही, मुलीकडे जायचं नाही, मुलाकडे जायचं नाही, नातवंडाला खेळवायचं नाही, अमकं करायचं नाही, तमकं करायचं, मग तुम्ही जाणार कोणाकडे, तुम्ही करणार काय. याच्याबद्दल मी तुम्हाला कधीही काही म्हटलेलं नाही. मी उलट तुम्हाला हे सांगतोय की ह्यांच्यात तुम्ही रमू नका. त्यांची व्यवस्था करणं निराळी गोष्ट आहे आणि त्यांच्यात रमणं निराळी गोष्ट आहे. अधिक तुम्ही शहाणे आहात का ते लोक शहाणे आहेत याचा विचार करायचा. उदाहरणार्थ एखादा पाहुणा आपल्याकडे आला, आता तो शहाणा आहे का आपण शहाणा आहे याचा विचार करायचा. तो जर साधू संतांचं ऐकत असेल तर तो शहाणा आहे, किंवा आपण जर साधू संतांचं ऐकत असू तर आपण शहाणे आहेत. मग त्याला सांगून बघायचं की हे बाबा, एकनाथ महाराजांनी हरिपाठात असं म्हटलेलं आहे, काय, हरिबोला हरिबोला नाहीतर आबोला, व्यर्थ गलबला करू नका, असं कोणी म्हटलंय, श्री एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. आता तू माझ्या घरात आलास ना, मी पण तुझ्या घरी येईन. तू माझा पाहुणा आहे, मी तुझा पाहुणा आहे. तू माझ्या घरी आला, मी तुला चहा देईल, जेवण देईल, सगळं देतो. पण एकनाथ महाराजांनी काय सांगितलंय, हरिबोला हरिबोला. मग आता आपण काय करू, हरीचा विषय करू. हरी म्हणजे काय असतो रे, भगवंत म्हणजे काय असतो, मनुष्य म्हणजे काय असतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण अडकलो म्हणजे नक्की काय झालं, यातना देईल म्हणजे काय होईल, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, आपण असा विषय करू. आता तो जर खरंच लायकीचा असेल तर तुमच्याशी हा विषय करेल, नसेल तर तो
पुन्हा तुमच्या दारात परत कधीही येणार नाही. अशा लोकांचं करायचं की आपल्याला? जे आपल्याला बुडवणार आहेत त्या लोकांशी काय घेणं देणं असावं आपल्याला? मला सांगा, तुम्ही स्वतः तुमच्या धर्मांनी बुडताय. तुमचं शरीर म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, ही 2 शरीरं घेऊन त्यांच्यावर आरोपित केलेले जे असंख्य धर्म आहेत, या धर्माच्या ओझ्याखाली तुम्ही आधीच आहेत का नाही आहेत? मी स्त्री आहे, आता स्त्री आहे, तुम्ही रात्री 3 वाजता तुम्हाला जर उठवलं आणि तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांनी उठवलं आणि विचारलं, बोल तू पुरुष आहेस, आता तुम्ही काय म्हणाल? म्हणाल का हो हो मी पुरुष आहे असं म्हणाल? का बरं? का नाही म्हणणार? स्त्री हा धर्म जो आहे तो शरीरावर आरोपित आहे, स्थूल. मग असा हा धर्म, उदाहरण म्हणून सांगतो, असा जर हा धर्म तुम्हाला एवढा पक्का बसलेला आहे, म्हणजे ह्या धर्माच्या ओझ्याखाली तुम्ही आधीच मरताय. स्त्री, पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पापी, पुण्यवान, सुखी, दुःखी, क्रोधिष्ट, प्रेमळ, दयाळू, असंख्य धर्म आहेत. या धर्मांच्या ओझ्याखाली आपण आधीच मरतोय. ठीक आहे, ह्याच्यात तर काही वाद नाही. आता हा पाहुणा येतो आणि तो सांगतो की ह्याचं बारसं आहे, त्याचं लग्न आहे, त्याच्या मैतीला आपल्याला जायचंय, त्याचा 10वा आहे, त्याचा 13वा आहे. हे असंख्य दुसरे धर्म आपल्या डोक्यावरती आणून टाकतात. आता हे तुम्ही म्हणाल की आम्ही काय घेत नाही म्हणजे त्याने ऐकवले म्हणजे तुमच्याकडे आलेच ना. म्हणजे आधीच ओझ आणि अजून म्हणजे एक मनुष्य बुडतोय आणि त्याच्या डोक्यावर अजून दगड ट्यायचा, मग तो तरुण जाईल का? पाहे बा पुढीलांचे ओझे जरी आपल्या माथा घ्यायचे, तरी सांग का अन्नदाटीचे धनुर्धरा. आधीच या पुढल्यांचं म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म देहांचं ओझ डोक्यावर, अधिक यांचं ओझ का घ्यावं? म्हणून शहाणं व्हावं आणि काय करावं? मुलगा असो, मुलगी असो, नातवंड असो, सगळ्यांना हेच ऐकवायचं. पाळण्यात जन्मलेलं पोरग असलं त्याला सुद्धा गीताच ऐकवायची. हे तर फारच अवघड. मोठा झालेलं पोरग ऐके ना, पोरगी ऐके ना, किंवा नातेवाईक ऐके ना, मग हे कशी काय ऐकतील? ऐकतात मग. मम्मी, पप्पा, डॅडी असं म्हणायला शिकवलं तर ऐकतात का नाही? आपल्याला त्याच्यात रस असतो म्हणून आपल्याला असं वाटतं की ते ऐकतात. वास्तविक तसं नाही. तुम्ही जर श्रीमद भगवद्गीता पाळण्यातल्या मुलाला शिकवायला लागले तर ते मुलगा ते पण शिकेल. तुम्ही असं कसं शिकेल? शिकेल ते बरोबर. नाही शिकलं तर पुढे जोपर्यंत तुम्हाला शिकवतो तुम्ही शिकवा ना. आपल्या हातात सगळं काही आहे. माझ्या समोर मनुष्य आले की मी हाच विषय सांगतो. कुठेही गेलो तरी आता तरी मी जरा गप्प बसतो, म्हणतो जाऊ दे मुलं त्याचं चालू दे. परंतु माझी एक खोड आहे फार पूर्वीपासून, राणे सरांना चांगली माहिती आहे ती. समोर मनुष्य आला की विषय हाच. मग माणूस आपल्याला बघून अरे हे काही उपयोगाचं नाही तर तिकडून जातो. आपण इकडून चाललो, आपला रस्ता मोकळाच होऊन जातो. आपल्याला रस्त्यात ये काही काटा नाही कुठं नाही, कोणीच येत नाही आपल्या रस्त्यामध्ये. काय होतं? ते लोकच निघून जातात पलीकडे, आपल्याला जायची गरजच पडत नाही. बघा मग एवढं सोपं काम आहे. नातेवाईकच येत नाही आपल्याकडे. मला कुठलाच नातेवाईक ओळखत नाही, कुठल्या नातेवाईक मला कुठल्या पत्रिका देत नाही, काही करत नाही. फोन तर लांबचीच गोष्ट आहे. कुठल्याच नातेवाईकाची मला काही संबंध नाहीये. काही ठराविक सोडले त्याचे परमार्थ करतात म्हणून, म्हणजे परमार्थ करतात ते आपले नातेवाईकच आहेत, असा आपला नियम आहे नाही का? आणि हे सगळं का करायचं? तुम्ही हे सगळं करण्याचे हे अवघड वाटतं का तुम्हाला? हे सगळं अवघड वाटतंय का? हो वाटतंय. जरी माझ्यासमोर तुम्ही म्हटले की नाही महाराज वाटतं, नाही वाटत आहे, पण तरी सुद्धा वाटतंय. पण जर तुमचं लक्ष अनंत जन्मांचे भोग, मेल्यानंतर जे भोगावं लागणार आहे, अनंत जन्म जी दुःख भोगावी लागणार आहे त्यांच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला हे काहीच वाटायचं नाही. एकदम सहज वाटेल, एकदम सोपं वाटेल. हे एकदम सोपं, ह्याच्यामध्ये काहीच अवघड वाटायचं नाही. जर तुमचं लक्ष कुठे असेल, अनंत जन्म आपल्याला जे भोग भोगायचे, अनंत यातना भोगायच्यात ठरलेल्याच आहेत. जर तुम्ही या जन्मामध्ये चित्तामध्ये असलेल्या संस्काराचा नाश केला नाही, या जन्मामध्ये जर तुम्ही सर्व कर्माचा संचिताचा नाश केला नाही, तर पुढे मात्र हे भोगल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. फक्त हीच वेळ आहे, हाच देह. एकदा का हा देह हातातून गेला की मग मात्र एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. अनंत वेळा अनंत योनींमधून वेगवेगळ्या प्रकारचे भोग भोगत 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 आपण पुन्हा मनुष्य देहामध्ये येऊ का नाही सांगता येत नाही, गॅरंटी नाही. म्हणून घर दार बायका पोरं काही नसतं, हे सगळं खोटारडेपण आहे, याला काही अर्थ नाही. असं म्हणून पाप करत फिरू नका, मग तुम्हाला नरक अशा नरकात जावं लागेल की जिथे तुम्हाला सद्गुरू काय कोणीच वाचू शकत नाही, जरी तुम्ही अनुग्रहित असले कोणाचे तरी सुद्धा. हे पक्क लक्षात ठेवा. जर मनुष्याला
जन्म मरणाचा फेरा म्हणजे इथून पुढची जी हालत होणार आहे ती जर वाचवायची असेल तर आज तुम्ही शहाणं व्हायला पाहिजे. जसं उद्या दुःख येऊ नये, उद्या भुकेला मरायला लागू नये, उद्या अंगावर कपडे नसून आपण लाजीरवाड फिरायला लागू नये, अशासाठी आपण पैसे कमवतो, धन कमवतो आणि आपल्या अन्नाची व्यवस्था करतो, कपड्यांची व्यवस्था करतो, घरादाराची व्यवस्था करतो का नाही? ही व्यवस्था तुम्ही जन्मापासून तर मरेपर्यंतच्या काळापर्यंत करून ठेवता, आपल्या स्वतःची पण आणि मुलाबाळांची पण करता का नाही? ही सामान्य गोष्ट आहे, त्याच्यामध्ये विशेष काय? तशीच अनंत जन्मांची व्यवस्था करण्याचा विचार करा. तुम्ही पुढचा विचार करू नका असं नाही, पण अनंत जन्मांचा विचार करा. तुमच्यासाठी तर करा, तुमच्या मुलाबाळांसाठी सुद्धा करा, सगळ्यांसाठी करू शकतो. हा विचार काय फक्त स्वतःसाठी सोडा आहे. आणि साधू संतांचं ऐकावं, जगा बाकी कोणाचं ऐकू नये. साधू संतांचं जर ऐकलं तर भलं होतं, याच्या पलीकडे दुसरं कोणाचंही ऐकलं तर आपलं वाटोळच होतं. म्हणून साधू संत जे म्हणतील तेच ऐकावं, शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे तर राज्य ही तृढ मानावे. आणि पुढे काय? जर शास्त्र म्हणेल की विष घे तरी सुद्धा त्याला विरुद्ध आहे, म्हणजे ते घेत नाही असं म्हणू नये. शास्त्र म्हणेल विष पी तर पिऊन टाकायचं. अशी अवस्था, अशी बुद्धी आपली तयार होणं गरजेचं आहे. हे तुम्हाला मी का सांगतोय? तुम्हाला असं वाटेल की हा अवांतर विषय. असं एक अवांतर नाही. जर आपल्याला काय करायचं हे कळलं नाही तर आपण काही करत नाही. मग आपलं हेवे दावे, टाइमपास, ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, असल्या काहीतरी वेगळ्याच प्रक्रियेमध्ये आपण अडकून जातो. आपला उद्देश जो आहे तो स्वतःचा अनंत जन्मांचा फेरा जो आहे तो चुकविणे हा आपला उद्देश आहे. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी आपल्याला दुसरं करायला वेळच नाही. खरं पाहिलं तर रात्रंदिवस पुन्हा 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 हाच विचार करायचा. क्षणा 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 करा हाच विचार, तरावया पार भव सिंधू. पुन्हा पुन्हा हाच विचार करत राहायला पाहिजे. डोळ्याची पापणी लवते म्हणजे एक क्षण, जेवढ्या वेळा पापणी लवते म्हणजे जेवढ्या वेळा जागा आहोत हाच विचार करत राहा. हाच विचार जर आपण करत राहू तरच आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला ही अंतरंग साधनं जी आहेत, म्हणजे जेव्हा केव्हा तुमचं हे पक्क होईल तेव्हा तुम्ही श्रवण करा. जेव्हा केव्हा तुमचं हे पक्क होईल तेव्हा श्रवण करा. आणि मग बघा तुम्हाला श्रवणामधून काय ऐकायला मिळतं, श्रवणामधून काय उलगडेल हे तुम्हाला लक्षात येईल. पण जोपर्यंत तुम्हाला श्रवण का करायचं हे माहित नाही आणि तुम्ही श्रवण करताय तोपर्यंत उपयोग नाही. कारण मी हे जे काही पार्श्वभूमी सांगितली यालाच मुमुक्षत्व म्हणतात. मुमुक्षत्व म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकवण्याची इच्छा. जेव्हा केव्हा तुम्हाला ही होईल तेव्हा तुम्ही जर श्रवण केलं तर त्या श्रवणाचा फायदा होत असतो. ते श्रवण पुढे क्रमाने आपाततः अंगी आणि अंग श्रवण होत असतं. अंग आणि अंगी श्रवण असं होत असतं. अंगी श्रवण झालं, श्रवणाचा उपयोग पुढे मननात होतो आणि मननाचा उपयोग पुढे निधिध्यासनात होत असतो. निधिध्यासनापर्यंतच या पंचकरण ग्रंथामध्ये मांडलेले आले आहे. तत्त्व पदार्थ शोधण्याचा इथे विषय आधी इथे दिलेला नाही, त्याच्या आधीच तो तत्वमसीचा अभ्यास आल्यामुळे या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही. परंतु शास्त्रामध्ये या ठिकाणी जरी 3 साधनं दिलेली असली, श्रवण, मनन आणि निधिध्यासन, तरी सुद्धा चौथं एक साधन आहे आणि ते म्हणजे तत्त्व पदार्थ शोधन. तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय आणि या तत्त्वचा शोध कसा घ्यावा याचा अभ्यास म्हणजे तत्त्व पदार्थ शोधन. त्याच्या शोधाने आपल्याला काय मिळणार आहे हा एक निराळा विषय आहे. परंतु या तत्त्वमसी किंवा तत्त्व पदार्थ शोधनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण पुन्हा श्रवण, मनन, निधिध्यासन या तिघांच्या पैकी श्रवण या साधनावर येऊ. कारण श्रवणामध्ये श्रवण कसं करायचं यासाठी एक नियम आहे. श्रवण केलेलंच मननात येत असतं असं आपण विचार केलेला आहे मागील चिंतनामध्ये. मननात जे असतं तेच पुढे निधिध्यासनात येतं, म्हणजे त्याचाच आपल्याला ध्यास लागत असतो. तुम्ही जे ऐकाल तेच पुढे मनात येतं आणि जे मनात येतं त्याचाच पुढे ध्यास लागत असतो. एखादा मनुष्य जर पिक्चरचे गाणे ऐकत असेल, आता श्रवण कसलं आहे, पिक्चरचे गाणे. आता पिक्चरचे गाणे जर श्रवण करतो त्याच्या मननात काय येईल, पिक्चरचेच गाणे, आणि मग त्याला ध्यास काय लागेल, तोच लागेल. हे साधं गणित आहे. म्हणून श्रवणात काय ठेवावं हा एक विषय, श्रवणात काय ठेवू नये हा एक विषय. जे न ऐकावे ते कानची वाळी, म्हणजे कानच त्याला नको म्हणतात. नको, मला नको हे. असं होतं का? होतं. जसं जसं आपल्या गुणात बदल होतो, जसं आपला सत्वगुण शरीरात वाढत जातो, तस तसं आपल्याला काय होतं की जे नको ऐकायला त्यासाठी कानच नाही म्हणतात, कान म्हणतात नको. असं होतं का? होतं. म्हणजे आधी वेगळं काहीतरी ऐकण्याची इच्छा असते, नंतर वेगळं काहीतरी ऐकण्याची इच्छा असते. जसं गुणात बदल होतो तस तसं भजन ऐकण्याची इच्छा होते. पुढे गेल्यानंतर भजनही नको वाटतं, पुढे गेल्यानंतर त्याच्यामध्ये असलेले संगीत नको वाटतं, पुढे गेल्यानंतर नुसतं शब्द ऐकायची इच्छा नसते, त्याच्यामध्ये असलेला गर्भित अर्थ ऐकण्याची इच्छा असते. असं क्रमाने होतं.
आपोमत होतं. ह्या गोष्टी कशा होतात? आपोमत होतात. सगळ्यांचा समान अधिकार नसल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं ऐकावं वाटतं. परंतु शास्त्र श्रवण करणं हे जे आहे, हे शास्त्र श्रवण कसं करावं ह्याला एक अभ्यास आहे. त्याचा आपण आज पासून विचार करणार आहोत. आणि पुढे मग निध्यासनानंतर जे तत्त्व पदार्थ शोधन आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. श्रवण, मनन, निध्यासन. त्याच्या पुढे असलेले तत्त्व पदार्थ शोधन ते करण्याच्या आधी, कारण आपण आधीच तत्वमसीचा अभ्यास केलेला आहे, पण त्याच्यावर अभ्यास करण्याच्या आधी पुन्हा आपण श्रवणाचा जो भाग होता ते श्रवण कसं करावं, कारण श्रवण कसं करावं हे कळलं पाहिजे. शास्त्रामध्ये त्याला नियम आहे. शास्त्रामध्ये काय आहे की श्रवण कसं करावं याला नियम आहे. श्रवण इच्छा माणसाला असावी लागते. आता शास्त्रामध्ये जे नियम आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले की षडलिंगामधलं जे वचन असतात किंवा षडलिंगामध्ये जे शास्त्र असतं, षडलिंगामध्ये जे बोललेलं असतं तेच ऐकावं, बाकी काही ऐकू नये. षडलिंग म्हणजे काय? 6 चिन्ह. षड म्हणजे 6 आणि लिंग म्हणजे चिन्ह म्हणजे खूण. 6 खुणेने जे बोललेलं असतं ते ऐकावं. 6 खुणा आहेत. त्या खुणा जर त्या बोलण्यात असतील तर ते श्रवण करावं. त्या खुणांमधलं एक जरी नसेल तर तिथे श्रवण करू नये. प्रत्येक शास्त्र ही षडलिंग मानतातच असं नाही. काही ठिकाणी 5 आहेत, काही ठिकाणी 4 आहेत, काही ठिकाणी 3 आहेत, काही ठिकाणी 2 आहेत. प्रत्येक शास्त्रामध्ये ही जी चिन्ह आहेत ती वेगवेगळी आहेत. वेदांत शास्त्रामध्ये मात्र 6 खुणा आहेत. या 6 खुणांच्या प्रमाणे जर महाराजांचं बोलणं असेल तरच ते ऐकावं, किंवा या 6 खुणांच्या प्रमाणे जर शास्त्र ग्रंथ असेल तरच तो वाचावा. अन्यथा तो वाचू नये किंवा अन्यथा त्या महाराजांकडून आपण श्रवण करू नये, असा श्रवणाचा एक विधी आहे. श्रवण करण्यासाठी आपल्याला या षडलिंगाचं बोलणं हवंय. अधिक आपल्यामध्ये काय अधिकार पाहिजे याचा एक विषय इथे तो आत्ता सध्या नाहीये, पण तरी सुद्धा माहिती म्हणून लक्षात घ्या की श्रवण करणाऱ्या साधकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तप असावं लागतं. सगळ्यात पहिली गरजेची गोष्ट आहे शरीरात तप पाहिजे. तप हे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे शारीरिक, दुसरं म्हणजे मानसिक आणि तिसरं म्हणजे वाचिक. असे 3 प्रकारचे तप असतात. हे 3 प्रकारचे तप कसे तयार होतात? तर शरीरामध्ये तप निर्माण करण्यासाठी, मनामध्ये तप निर्माण करण्यासाठी आणि वाचेमध्ये तप निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया, असंख्य त्याला उपचार आहेत. उदाहरणार्थ स्थूल शरीरामध्ये तप जर तयार करायचा असेल तर काय करावं? जसं उदाहरण म्हणून सांगतोय की हे स्थूल शरीर, याला नियम घालून द्यायचा. आपण संध्याकाळी 10 वाजता झोपायचं म्हणजे झोपायचं, पहाटे 5ला उठायचं म्हणजे उठायचं. आता हा नियम कोणाला आहे? शरीराला. मनाला वाटतं, आवडतो का हा नियम? मनाला आवडत नाही, पण शरीराला नियम घालायचा की 10ला झोपायचं म्हणजे झोपायचं. काही कारणाने लेट झालं 11, पण 10ला झोपायचंच आहे. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही 10 असं काही घेऊ नका, पण उदाहरण म्हणून घ्या की 10ला झोपायचं म्हणजे झोपायचं. 10ला झोपलं की 5ला उठायचं म्हणजे उठायचं. त्रास हो नाही तर काही हो. आणि हे 99% पाळण्याचा प्रयत्न करायचा. 100% मी का म्हणत नाही, कारण काही वेळेस आजारी असतो, काहीतरी कारण असतात. म्हणून असं जर केलं तर शरीराला एक वळण लागतं, आणि ते शरीर जे आहे त्या शरीरामध्ये जे वळण लागतं त्याच्यामुळे, या अशा क्रियेमुळे शरीरामध्ये तप तयार व्हायला लागतं. आपोमत. तुम्ही हा प्रयोग करून बघा. आता विचित्र गोष्ट, एखादा म्हटलं मी नियम केलेला आहे शरीरात तप करण्याचा. काय? मी रात्री 2ला झोपणार आणि सकाळी 10ला उठणार. नियम आहे माझा. 2ला म्हणजे 2लाच झोपतो आणि सकाळी 10ला म्हणजे 10लाच उठतो. आता तप तयार होईल का? आता तप असलेलं जाईल, बरोबर का नाही? म्हणजे प्रकृतीच्या विरुद्ध तुम्ही जर काय करायला लागले तर तप कदाचित नाश पावत असतं. प्रकृतीच्या विरुद्ध म्हणजे सृष्टीच्या विरुद्ध जर तुम्ही काहीतरी शरीरावर प्रयोग करायला लागले तर कदाचित काय होतं? तप नाहीसं होतं. काही काही वेळेस प्रकृतीच्या थोडस विरुद्ध जाऊन आपल्याला प्रयोग करावा लागतो, तेव्हा तप तयार होतं. उदाहरणार्थ एखाद्या माणसाची प्रकृती जी आहे ती मस्त एकदम गलेलठ्ठ मनुष्य आहे. आता त्याची प्रकृती गलेलठ्ठ आहे, तो मस्त जाडजूड आहे. आता त्याला जर म्हटलं की तुझे गुडघे न वाकवता डोकं गुडघ्यांना टेकव उभं राहून खाली, टेकविल का? आता त्याच्या प्रकृतीच्या विरुद्ध आहे ते, आहे का नाही? मग त्याला जमेल का? तसं जमणार नाही. पण त्या ठिकाणी त्याने प्रयत्नाने डोकं, माथा जो आहे तो गुडघ्याला टेकवण्याचा जर करत राहिला, प्रयत्न करत राहिला, तर कालांतराने काय होईल? म्हणजे आता हे प्रकृतीच्या त्याच्या विरुद्ध चाललंय, पण त्याच्यातून त्याच्या शरीरामध्ये तप तयार होतं. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की तप तयार करतात जरी प्रकृतीच्या विरुद्ध गेलं तरी, आणि काही गोष्टी प्रकृतीच्या विरुद्ध जायला लागलो तर मात्र तप हानी होते. खरं जर विचार केला तर
गलेलठ्ठ असणं किंवा एकदम असा जाडजूड असणं हे चांगलं नाहीये. रात्री 2ला झोपणं हे काही चांगलं नाहीये. संध्याकाळी लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं हे किती मूर्ख माणसाला विचारलं तरी तोही सांगेल. फार मूर्ख माणूस आहे तो, रात्री उशिरा झोपतो कायम. त्याला विचारायचं काय रे बाबा उशिरा झोपणं चांगलं का वाईट, तो काय सांगेल. किती मूर्ख. जो रात्री उशिरा झोपतो सकाळी उशिरा उठतो त्याला विचारलं की उशिरा झोपून उशिरा उठणं चांगलं आहे का वाईट आहे, तो काय सांगेल वाईटच आहे. मग त्यालाही कळतं ते. आणि मग तसं जर करत राहायचं चुकलं का नाही, चुकलं. उदाहरण म्हणून हे शारीरिक तप सांगितलं. शारीरिक तपामध्ये सर्वश्रेष्ठ काय, ब्रह्मचर्यम शारीरम तप उच्चते. याच्यासारखं तप शरीरामध्ये, स्थूल शरीरामध्ये कुठलंच नाही. सूक्ष्म शरीर जे आहे त्याच्यामध्ये मन जे आहे, त्याच्यामध्ये मनाच्या द्वारे सुद्धा तप तयार होतं, मानसिक तप. याच्यासाठी अनेक प्रयोग आहे, अनेक त्याच्यावर सुद्धा विचार करता येतो. मन जे ह्या मनामध्ये कधीही कोणाचाही वाईट विचार करायचा नाही, कोणाचाच वाईट भावच ठेवायचा नाही. विचार आला तरी त्याला काढून टाकायचा. सूक्ष्म शरीरात तप तयार व्हायला आपोआप ठरवून घ्या. तुम्ही जे काही असंख्य धर्म आहेत ना मनामध्ये, त्याच्यातला कुठला तरी एखादा धर्म ठरवून घ्या. उदाहरणार्थ क्रोध करायचाच नाही. आला तरी 1 ग्लास पाणी प्यायचं थंड, क्रोध नाहीसा होतो. नाही झाला डोक्यावर पाणी घ्यायचं गार, क्रोध नाहीसा होतो. नाही झाला भगवंतापुढे जाऊन बसायचं, जेव्हा जेव्हा क्रोध होईल. अनेक प्रयोग आहेत त्यासाठी. क्रोध आला, कितीही क्रोध आला उलटे आकडे मोजायला लागायचे. अनेक प्रयोग आहेत त्याला, मी काही सगळे प्रयोग सांगत नाही. पण क्रोध नाहीसा करण्याचा प्रयत्न करा. त्याने काय होतं, शरीरामध्ये तप तयार होतं सूक्ष्म शरीरामध्ये. तसंच वाचिक तप आहे. वाचिक तपामध्ये काय की बोलणं कमी करायचं, मौन. तुम्ही जर मौन धरलं म्हणजे फालतूच्या गोष्टीच बंद केल्या, तुमच्या वाचेमध्ये एक शक्ती तयार होते. अशी शक्ती तयार होते की तुम्ही फक्त काही बोलायचा अवकाश, ते कार्य होतं पुढे. जसं गांधीजी मौन धरून राहायचे, महिने मौन. मग काय व्हायचं, त्यांनी एक जर वाक्य बोललं तर अख्खा भारत हलायचा. शक्ती शरीरामध्ये. आता आधीच पूर्वीची पण शक्ती त्यांच्या शरीरामध्ये, अधिक ही शक्ती. तसा तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघा. 1 महिना काहीच बोलायचं नाही, ठरवून घ्या. 1 महिन्यानंतर तुम्ही घरात जे वाक्य बोलणार, किती अवघड असेल ते होणार पूर्ण. एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे. तुम्ही जे म्हणाल ते, तुम्ही काही म्हणा मग मौनचा किती फायदा आहे का नाही. असो, तर ह्या प्रकारे आपल्याला वाचिक तप तयार करता येतं. एखादा जर वाचिक तपामध्ये त्याने ठरवलं मी जे बोलेल ते खरंच बोलणार, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मी जे बोलेल ते खरंच बोलेल, एकदाही खोटं बोलणार नाही, एकदम सत्यवचन बोलणार, काय बोलेल ते खरंच बोलेल, वाईट असो चांगलं असो, वाईट असो काही असो, खरंच बोलणार असं एखाद्याने ठरवलं तर कालांतराने काय होतं, त्याच्या शब्दामध्ये एक शक्ती तयार होते, वाचेमध्ये एक बळ तयार होतं. त्यामुळे तो जे बोलेल ते होतं, तो म्हणेल ते होणार. तो जर म्हणेल पाऊस पडणार आहे आज, त्याला माहित नसतं काहीच, पण त्याच्या शब्दामध्ये एवढा शक्ती असते की त्या शक्तीच्या जोरावर ह्या सृष्टीमधली जी देवता आहे ती त्याला त्या पावसाला पृथ्वीवर पाठवते. तुम्हाला असं होऊ शकतं, हो असं होतं, पण तेवढा तो अधिकारी पाहिजे, तेवढं तप पाहिजे त्याच्यामध्ये. तपाच्या जोरावर काही करता येतं, काहीही म्हणजे काही. वाघ सिंहाला कंट्रोल करता येतं, तप असतं ते एक प्रकारचं. बाबा आमटे, प्रकाश आमटे हे वाघ सिंहाच्या सोबत खेळतात. आपल्याला वाटतं काय, कसं काय, तप आहे शरीरामध्ये, आपण जर गेलं तर आपल्याला चावतील, ते म्हणतील काय करत नाहीये, पण त्यांच्या शरीरामध्ये तप आहे. आपल्या शरीरामध्ये तसं जर तप नसेल तर आपल्याला ते खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. अलग लक्षात. असो, तर या प्रकारे तप शरीरामध्ये पाहिजे. या 3 प्रकारे जर शरीरामध्ये तप तयार झालं तर या तपाचा उपयोग कुठे करायचा हा आपला प्रश्न आहे. या तपाचा उपयोग तुम्ही इकडे करायला पाहिजे. तप या अधिकारानंतर दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे श्रद्धा. काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. कोणावर, श्रवणाचा विषय सुरू आहे. श्रवण ज्यांचं करायचं त्यांच्यावर नितांत श्रद्धा पाहिजे. श्रवण जर आपण पंचीकरण ग्रंथाचं करणार असू तर पंचीकरण ग्रंथावर श्रद्धा पाहिजे. ज्ञानेश्वरीचं जर श्रवण करणार असू तर ज्ञानेश्वरीवर नितांत श्रद्धा पाहिजे. सांगणारा जर असेल, म्हणजे आपण एखाद्या सांगणाऱ्याकडून ते ऐकणार असू तर सांगणाऱ्यावर श्रद्धा पाहिजे. सांगण्यावर जर श्रद्धा नसेल ती श्रद्धा निर्माण केली पाहिजे. ती श्रद्धा आपल्याच मनाने निर्माण करून उपयोग नसतो. श्रद्धा निर्माण कशी होते, ज्ञानेश्वरीवर तुमची श्रद्धा का निर्माण होईल, का व्हावी. यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी वाच म्हणून ज्ञानेश्वरीवर श्रद्धा आहे माझी, असं होत नाही. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये काय आहे
हा ग्रंथ कशासाठी आहे, त्या ग्रंथाचा काय उपयोग आहे आणि मला काय पाहिजे. एखाद्याला जर ज्योतिष विद्या शिकायची असेल आणि त्याला म्हटलं ज्ञानेश्वरी वाचत राहा, तर त्याची ज्ञानेश्वरीवर श्रद्धा बसू शकत नाही. ज्ञानेश्वरीवर श्रद्धा बसण्यासाठी आपलं अपेक्षित आणि ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं हे दोन्ही जुळायला पाहिजे, तरच आपली त्याच्यावर श्रद्धा बसते, नाहीतर श्रद्धा बसत नाही. ज्या लोकांना साहित्य वाचण्याची गरज आहे, ज्या लोकांना साहित्य आवडतं, त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला जरी दिली तरी ते त्याच्यामध्ये साहित्य पाहतात. ज्यांना कवित्व आवडतं त्यांना जर ज्ञानेश्वरी वाचायला दिली त्यातलं ते कवित्व शोधतात. अलग लक्षात. म्हणून श्रद्धा हा जो शब्द आहे तो फार विचारपूर्वक आपण पाहिला पाहिजे. ज्ञानेश्वरीवर श्रद्धा आपली होऊ शकते जर तुम्ही ज्ञानेश्वरीचा उपयोग काय हे लक्षात घेतला तर. ज्ञानेश्वरीचा उपयोग काय आहे? साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, मग काय? संसारू जिणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. हे जर तुम्हाला कळलं तर ह्या शास्त्रावर नितांत श्रद्धा बसेल आपली. आपल्याला जर ते पाहिजे असेल तर आपल्याला काय पाहिजे? संसार जिणते शस्त्र. संसार जिंकायचा आहे. हा संसार जर जिंकून घ्यायचा असेल तर आपल्याला हे शस्त्र उपयोगाला येईल. आत्मा अवतीर्ण करायचा असेल, आत्म्याची ओळख करून घ्यायची असेल तर हे मंत्र म्हणून आपल्याला अक्षर उपयोगाला येतील. ज्याला ही अक्षर आत्मा अवतरण्यासाठी आहेत हे लक्षात आलं, मग जर ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द आपल्याला आत्म्याचं अवतीर्ण करून देणार आहे, अवतरण करून देणारा असेल तर तुम्ही सांगा प्रत्येक शब्द आपण कसा वाचू? त्या श्रद्धेने वाचू. त्यातून काही नाही कळलं तरी चालेल, नाही कळलं तरी चालेल, पण श्रद्धा किती आहे? श्रद्धा असते ना. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी जर माझ्या शेजारी नसेल तर मला झोपच लागायची नाही, असा माझा काही काळ होता. ज्ञानेश्वरी जर माझ्या शेजारी नसेल झोपच लागायची नाही मला. कारण की श्रद्धा. आता मला त्यातलं काय कळत होतं का? काही नाही माहिती, काहीच कळत नव्हतं. आई ऊ काहीच कळत नव्हतं, पण श्रद्धा. तसंच तुम्हाला त्यातलं काय कळतं आणि काय कळत नाही हा विषयच नाहीये इथे सध्या. श्रद्धा जी आहे ती महत्वाची आहे. या शास्त्रामधून आपल्याला आत्मा अवतीर्ण होणार आहे, आत्मा प्राप्त होणार आहे, हे जर आपल्याला लक्षात आलं तर त्याला आपण जीवापलीकडे जपू. जीवापलीकडे जपू म्हणजे आपला जीव कशात राहील? शास्त्रात राहील, ज्ञानेश्वरीमध्ये. याला म्हणायचं श्रद्धा. श्रद्धा जी आहे ती शास्त्रामध्ये अशी पाहिजे. शास्त्र आणि तुम्ही तुमचं दोघांचं जुळलं की श्रद्धा बसली. तसंच महाराज आहेत. महाराजांवर श्रद्धा का असावी आपली? काय गरज आहे? तुम्हाला जे पाहिजे आणि महाराज जे सांगतात ते जुळलं की श्रद्धा बसली. तुम्हाला जे अपेक्षित आहे आणि महाराज जे म्हणतात ते. आता बरेच वेळा असं होतं की महाराज बोलतात काहीतरी वेगळंच आणि आपलं असतं काहीतरी वेगळंच. कदाचित असं पण होतं महाराजांना तुमचा काही संबंधच नसतो, महाराज आपल्या धुंदीत बोलतात काहीतरी आणि आपलं तेच कारण असतं आणि आपल्याला टोचलं जातं. मग आपण म्हणतो महाराज बरोबर मलाच बोलला. महाराजाचा असा काही उद्देशही नसतो कदाचित, आणि आपल्याला वाटतं की हे आपल्यालाच बोलतो. मग आपण आपली श्रद्धा संपली. श्रद्धा कशी ढासळते? एकदम सोपं गणित आहे. मी तुम्हाला काहीतरी असं बोललो, म्हणजे चिंतनामध्ये समजा उदाहरण म्हणून सांगतोय किंवा चिंतनाच्या बाहेर, मी जर तुम्हाला असं काहीतरी बोललो की जेणेकरून तुम्हाला ते आवडत नाही, तर तुमची श्रद्धा काय होते? कितीही नाही म्हणले तरी ढासळते. तुम्ही जरी म्हणले नाही महाराज असं काय होत नाही, असं होत नसतं, असं होतच. श्रद्धा काय होते? कमी होते. उदाहरण म्हणून सांगतो. समजा तुम्हाला नातवंडामध्ये रस आहे आणि मी सहज आपलं म्हणलं की घरदार बायका पुरा नातवंडात मरू नका, तर तुम्हाला वाटतं की अरे आपल्या नातवंडात तर रस आहे आणि महाराजांनी बरोबर आपल्यालाच बोललं, काय उपयोग नाही याचा. म्हणजे तिथे काय होतं की आपली श्रद्धा ढासळली जाते. श्रद्धा ढासळू नये म्हणून त्यासाठी काय करावं लागतं? त्या उदाहरणार्थ शास्त्रावरही श्रद्धा ढासळू नये म्हणून शास्त्राच्या जवळ जवळ जावं लागतं. जितक्या जवळ जवळ आपण जातो तितकं शास्त्र प्रगट व्हायला लागतं आणि मग शास्त्रावरची श्रद्धा निघत जाते, नाही अश्रद्धा निघत जाते, श्रद्धा प्रगट व्हायला लागते. तसंच महाराज काय म्हणतात याचा अर्थ काय आहे, ते असं का बोलतात, मलाच बोलले का? तुम्ही डायरेक्ट येऊन विचारू शकता मला. उदाहरणार्थ मी जर महाराज आहे आणि मी तुम्हाला बोललो असं तुम्हाला वाटतंय, तुम्हाला येऊन कधीही विचारू शकता की महाराज तुम्ही असे बोलले, मलाच बोलले का? मला तर कधी काही राग येत नाही. अलग लक्षात. मला काही क्रोध येत नाही. क्रोध येत नाही म्हणजे क्रोध जरी आला तरी तो फक्त ड्रामा असतो, नाटक असतं फक्त.
तुम्ही मला कधी येऊन, मी तुम्हाला असं सांगून ठेवतो की कधी तुम्हाला वाटलं की महाराज तुम्ही असे जे चिंतनात बोलले ते मला वाटलं मलाच बोलले, सांगा का बोलले, मग त्याच्यावर मी सांगेल का बोललो बा, तुलाच जर बोललो असेल तर. आणि नसेल बोललो तसंही सांगेल तुला नाही बोललेलो, हे का नाही. म्हणजे काय होईल, तो विषय क्लिअर होतो. एकदा का तो विषय क्लिअर झाला की मग श्रद्धा ढासळत नाही. श्रद्धा न ढासळण्यासाठी उपाय सांगतो मी. खरं पाहिलं तर असं म्हणतात की महाराज जे बोलतील ते श्रद्धेने ऐकावं, त्यांना प्रतिउत्तर देऊ नये किंवा प्रतिप्रश्न करू नये, प्रतिप्रश्न करू नये. पण ती एका ठराविक साधकाची स्थिती आहे. सगळ्या साधकांना अशी स्थिती असेल का? सगळे साधक असे असतील का? नाही, आता महाराज जे म्हणतील ती पूर्व दिशा, असे असू शकत नाही. आता उदाहरणार्थ राणे सरांना मी काही म्हटलं तर ते होच म्हणतात, कारण त्यांची माझ्यावर श्रद्धा आहे म्हणून. तशी श्रद्धा प्रत्येक साधकांची असेलच असं नाही. तुमची अवस्था प्रत्येकाची निरनिराळी आहे. म्हणून तुम्हाला जर श्रद्धा प्राप्त करून घ्यायची असेल शास्त्रावर आणि सद्गुरूंवर, शास्त्रावर आणि सांगणाऱ्यावर, तुम्ही माझं श्रवण करताय म्हणून, तुम्ही श्रवण करत नसते तर प्रश्न नाहीये. तुम्हाला जर असे कधी वाटलं की आपली श्रद्धा ढासळते, प्रत्येकाला लक्षातच ठेवा, जेव्हा केव्हा तुम्हाला असे वाटेल की माझ्यावर तुमची श्रद्धा ढासळते, माझ्याशी येऊन स्पष्ट बोला. तुम्हाला आणि मला वेळ पाहिजे, दोघांनाही, नाही का. दोघांचा वेळ जुळला की मग त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलू शकतो की बाबा असं का नाहीये, मी असं का म्हणतोय, तुमचं असं का आहे, त्याच्यातून काय फायदा आहे तुमचा, त्याच्यातून काय तोटा आहे, आपण बोलू शकतो ना. आणि तुमची श्रद्धा नाही ढासळली तर भलंच आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या काहीतरी उपयोगाचा आहे तर, पण समजा तुम्हाला भलतच काहीतरी पाहिजे असेल, माझा उपयोग काय मी आधी सांगितलेला आहे. माझा उपयोग सर्वांसाठी एकच आहे. काय? मनोरंजन. मनोरंजनासाठी आहे ना मागे, ह्याचा मनोरंजनासाठी उपयोग आहे. माझा काही मनोरंजनासाठी उपयोग नाहीये. माझा उपयोग तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी, त्या मार्गावर पुढे पुढे सरकण्यासाठी आहे. मी तुम्हाला असं नाही सांगू शकते की मी तुम्हाला सगळ्यांना तिथं पोहोचवणारच आहे, असं मी काय तुमची ग्वाही देत नाही. तुम्हाला महाराजाला काय अर्थ आहे करावा, आम्ही तर तुमच्याकडे फार आशेने बघतोय की तुम्ही आम्हाला तिथं पोहोचवणारच. नाही, माझा प्रयत्न तोच आहे की सगळेजणच पोहोचावे तिथे. पण नाही पोहोचले प्रत्येकाच्या अदृष्टानुसार तर कमीत कमी त्या ट्रॅकवर तर लागाल. एवढं तर मी प्रयत्न करील की तुमची गाडी घसरू नये, ट्रॅकवरून पोहोचावी तिथे. आज पोहोचेल नाही तर पुढच्या जन्मात पोहोचेल, कधीतरी पोहोचेल, एवढं तर प्रयत्न करील, आहे की नाही. तुमचा आणि माझा विषय जुळला तर श्रद्धा ढासळू नये. श्रद्धा असेल, शरीरात तप असेल तर पुढे श्रवण इच्छा पाहिजे, तरच श्रवणाचा अधिकार आहे. तुमच्या शरीरामध्ये कमीत कमी या दोन गोष्टी पाहिजे. काय? तप आणि श्रद्धा. तप आणि श्रद्धा असेल तर तुम्हाला श्रवणाचा अधिकार आहे. न श्रवणाचा अधिकार म्हणजे श्रवण इच्छा पाहिजेच. श्रवणाची इच्छा ही कुठूनच बळजबरीने आणता येत नाही. बळजबरीने श्रवण घडत नसतं, हे लक्षात घ्या. तुम्ही बळजबरीने एखाद्याला 1 दिवस आणू शकता, 2 दिवस आणू शकता, 3 दिवस आणू शकता, 4थ्या दिवशी नाही आणू शकत. कुठल्याही माणसाला श्रवणाला बसवलं तर किती दिवस बसू शकतो आपण? 1दा, 2दा, 3दा, त्याच्या पलीकडे नाही बसू शकत. तुम्हाला असं वाटलं की नाही त्याला मला श्रवण करायला लावायचंच आहे आणि तो तर काय श्रवण करत नाही, ती व्यक्ती कुठली, ठीक आहे, परत मला भेटा, मी तुम्हाला सांगतो काय केलं म्हणजे तो श्रवण करीन. ती व्यक्ती श्रवण कधी करू शकते, काय त्यांनी साधन केलं की तो श्रवण करू शकेल, याचाही तुम्हाला मी उपाय सांगू शकेल. म्हणजे मला जे काही कळेल त्याप्रमाणे त्या व्यक्तीची अवस्था पाहू. आणि चौथी जी गोष्ट आहे ती अनिंदा. ही 4 गोष्टी श्रीमद भगवद्गीतेत म्हणजे श्री ज्ञानेश्वरीमध्ये श्री ज्ञानदेवांनी आपल्यासाठी सांगून ठेवलेली. अनिंदा म्हणजे निंदा न करणे. निंदा मी तर तुम्हाला सांगितलं, व्यवहारात कोणाची निंदा करू नये. मग साधूची निंदा करावी काय? कधीच करू नये. कधीच कोणाची निंदा, व्यवहारातच निंदा करू नये, कोणाचीच नाही. जावा जावा असले तरी दोघींनी एकमेकीची निंदा करू नये. जरी जावाजावाने भांडणं हा धर्म असला तरी सुद्धा, नाही का, जावाजावाने भांडणं हा धर्म आहे ना, तरी सुद्धा त्यांनी एकमेकाची निंदा करू नये. सासू सुनेने भांडणं हा जरी नियम असला तरी सुद्धा सासू आणि सुनेने एकमेकाची निंदा करू नये. सासू सुना जावा जावा हे काय, स्त्रिया जाऊ द्या, सासू सुना किंवा हे असले शब्द नको वापरा. 2 स्त्रियांनी, मला 2 स्त्रिया म्हणजे कुठली असू शकते, जाव जाव असेल, मुलगी आई असेल, बहिणी बहिणी असतील, मैत्रिणी बहिणी असतील, काही असू द्या, 2 स्त्रिया एकत्र आल्या की त्यांचा निंदेचा प्रश्न सुरू होतो. स्त्रियांनी फार सावध राहा. स्त्री देह म्हणजे फार वाईट आहे, कारण की स्त्री देह मध्ये सगळ्यात वाईट खोड आहे ती म्हणजे एकमेकीची निंदा करत राहणे किंवा
जेलसी म्हणतात त्याला, हे दावे करत राहिले, फार वाईट. दोन स्त्रिया एकत्र दिसल्या की आपल्याला वाटतं काय मैत्रिणी आहेत. पण जर तुम्ही त्यांच्या अंतरंगामध्ये गेले, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्या दोन स्त्रियांमध्ये फार हे दावे असतात. आपल्याला असं वाटतं की त्या दोन स्त्रिया म्हणजे फार मैत्रिणी आहेत चांगल्या, पण वास्तविक तसं अजिबात नसतं. मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय, माझा अभ्यास सुरू आहे त्याच्यावर, की दोन स्त्रिया आपल्याला वाटतं हे फार चांगल्या मैत्रिणी आहेत, फार चांगलं चाललं त्यांचं. अजिबात नसतं. त्यांची मैत्रिणी थोडं एका क्षणाचं काम असतं. कारण ती फक्त सोबत असताना गोड बोलत दोघी, मागं पडली हे काय तिच्या नादी लागायचे, बाबा स्त्री आहे काय. एवढे विचित्र आहेत. तुमच्यामध्ये पण जे कोणी मैत्रिणी असतील ना दोघी, त्यांच्यात तसंच असतं, हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला याच्यावर काही शंका असेल तर मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगेल कसं काय. निंदा हा शब्द जो आहे, निंदा स्त्रियांमध्ये जास्त असते. आणि आता पुरुषांचं काय, मग पुरुषांना निंदा करण्याची सवय फार कमी असते. फार श्रेष्ठ लोक आहेत हे, कारण की निंदा करायची सवय फार कमी असते पुरुषांना. पण स्त्रीच्या मोहात गुंतायची सवय जास्त असते पुरुषांना. आणि पुरुष हा स्त्रीच्या मोहात गुंतत असल्यामुळे, निंदा करणाऱ्या पदार्थाच्या मोहात गुंतल्यामुळे हा सुद्धा आपोआप ते निंदा नाही करत. उदाहरणार्थ, एखादी स्त्री एखाद्या महाराजांना मानते आणि ती स्त्री दुसऱ्या एका महाराजाला मानत नाही. आता तिचा पती कुठल्या महाराजाकडे जाईल? ती ज्याला मानते त्याच महाराजाकडे तिचा पती जातो. 99% असं. काही कारणाने उलट घडलं. ज्याला मानत होता त्याला ती आता मानत नाही, आणि ज्याला मानत नव्हती त्याला ती मानायला लागली. आता हा कुठे जाईल? ह्याची बुद्धी लावेल का? नको. आधी असं होतं ना, आधी हिच्या काय नादी लागायचं असं म्हणेल? अजिबात नाही. तो म्हणजे काय हरकत नाही. आता ज्याला मानत आहे तो पण म्हणतो हा काय उपयोगाचा नाही, ह्याला मानायला. म्हणजे निंदा करणारे हे आणि अनिंदा करणारे हे, पण डबल डुबले कोण? पुरुष. म्हणून पुरुषाचं ह्याच्यापेक्षाही वाईट आहे. अलग लक्षात, अशी हालत आहे. बघा मग काय करायचं. सगळ्यात सोपं काय? म्हणून स्त्रियांनी सरळ व्हा, पुरुष सरळ होतात. बघा, तुमच्या संबंधित पुरुषांना जर सरळ करायचं असेल तर तुम्ही निंदा सोडून द्या. कोणाची? महाराजांची तर जाऊ द्याच, व्यवहारातही कोणाची निंदा करायची नाही. तुम्ही जर निंदा करणं सोडलं तर तुमच्या संबंधित जेवढे पुरुष येतात, म्हणजे तो कोणी असू दे, मुलगा असू दे, नवरा असू दे, भाऊ असू दे, कोणी असू दे, तुमच्या संबंधित येणारे सगळे पुरुष सरळ होणार. बघा तुम्ही किती उपकारक आहेत का नाही? स्त्रीचं फार उपकार होऊ शकतात ठरवलं तर. पण तुम्ही निंदा करायचं सोडलं की तुमचे सगळे संबंधित पुरुष सुधारले, आपोआप त्यांच्या शरीरामध्ये हा अधिकार येतो. तर अशा रीतीने तुमच्याकडे जर हे 4 गोष्टी असतील, काय? तप, श्रद्धा, श्रवण इच्छा आणि अनिंदा, तर तुम्हाला श्रवण करण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही या चिन्हांकडे वळावं. कुठल्या चिन्हांकडे वळावं? वेदांतामध्ये 6 चिन्हांचा उपयोग आहे. त्याला षडलिंग असं म्हणतात. वेदांतामध्ये काय? 6 चिन्ह आहेत. या 6 चिन्हांच्या साह्याने कधीही वेदांत श्रवण करायचं असतं. सगळ्यात पहिलं जे चिन्ह आहे, षडलिंग आहे, ते आहे उपक्रम उपसंहार. काय? उपक्रम उपसंहार. उपक्रम आणि उपसंहार. शक्यतो बऱ्याच शास्त्रांमध्ये हे लिंग सापडतात, पण सगळे नाही सापडत, हे मी तुम्हाला आधी सांगितलं. षडलिंग म्हणजे 6च्या 6 चिन्हांच्या साह्याने श्रवण करण्याची रीत शक्यतो फक्त वेदांतच आहे. बाकीच्या ठिकाणी पण आहे, पण ह्यातली सगळी नाहीये. पहिलं आहे उपक्रम उपसंहार. दुसरं कुठलं आहे माहिती आहे का तुम्हाला? नसेल तर मी वाचूनच सांगणार आहे, मलाही माहित नाहीये. कुठलं आहे दुसरं? नसेल तर मी वाचतो. कुठलं आहे? आठवतंय का? आठवायचा प्रयत्न करा. सगळ्यांना माहिती असायला पाहिजे असं काही नाही. माहित नसलं तरी लक्षात ठेवा ना मी सांगितल्यानंतर. हे बघा, वाचल्यानंतर लक्षात नाही राहतं, पण ऐकल्यानंतर लक्षात राहतं जास्त काळ. म्हणून वाचण्यापेक्षा श्रवण फार महत्वाचं आहे. तुम्ही जेवढं श्रवण करता आणि तुम्ही जेवढं वाचता, ह्यापैकी जास्त लक्षात कुठलं राहतं? श्रवण केलेलं. श्रवण केलेलं बराच काळ लक्षात राहतं. बराच काळ म्हणतोय, पुढे ते विसरलं जातं. म्हणून मरेपर्यंत श्रवण करावं. श्रवण कुठपर्यंत करावं? मरेपर्यंत श्रवण. कारण 3 वर्षापूर्वी मी पंचीकरण विषयामध्ये काय सांगितलं तुम्हाला आता कदाचित नाही आठवणार. कारण ते काळाच्या ओघात काय होतं? लोपत असतं. त्याचा परिणाम जो असतो तो शरीरामध्ये होत असतो आतमध्ये, पण ते शब्द विसरून जातो आपण. परिणाम झालेला असतो, आपल्याला परिणामाशी घेणं नाही.
नाही का? परिणाम झाला म्हणजे झालं, तुम्ही पुढे सरकले की संपलं, नाही का नाही? आपण एखाद्या बसमध्ये बसलो आणि पुणे शहरात पोहोचलो, आपलं काम झालं ना. मग त्या बसला आपण काय, त्या बसचा नंबर काय होता लक्षात ठेवायला पाहिजे होता, असं करतो का? नाही, गरज नाही. त्या ड्रायव्हर कोण होता, ड्रायव्हरच्या उंची किती होती, ड्रायव्हरने कुठले कपडे घातले होते, त्याच्या शर्टला किती बटणं होती, काय घेणं नाही, काही घेणं नसतं. तसंच मी जे काही शब्द 3 वर्षापूर्वी सांगितले ते शब्द तुम्ही विसरले तरी चालतील, पण त्या शब्दांचा जो परिणाम आहे हा परिणाम झाला पाहिजे. तो परिणाम झाला, शब्द विसरा, काय प्रॉब्लेम नाही, त्याने काही प्रॉब्लेम नाही. शास्त्र कधीच सांगत नाही की तुम्ही शब्द पाठ करून ठेवा, त्याचा परिणाम होऊ द्या आणि शब्द गेले तरी चालतात. पण परिणामही नाही आणि शब्दही आठवत नाही, मग फार हालत आहे. शक्यतो असं होत नाही, शक्यतो असं होत नाही. असो, उपक्रम उपसंहार हे पहिलं लिंग आहे. दुसरं आहे अभ्यास, तिसरं आहे अपूर्वता. याचा प्रत्येकाचा आपण अभ्यास करणार आहोत. उपक्रम उपसंहार, दुसरं अभ्यास, तिसरं अपूर्वता, चौथं फल, पाचवं अर्थवाद आणि सहावं उपपत्ती. पुन्हा सांगतो, उपक्रम उपसंहार हे एक. ऍक्च्युली याच्यात जर विचार केला तर उपक्रम आणि उपसंहार असे 2 वेगवेगळे शब्द आहेत, पण त्यांना एकत्र का घेतलं याचा आपण पुढे विचार करणारच आहोत. तर उपक्रम उपसंहार 1, अभ्यास 2, अपूर्वता 3, फल 4, अर्थवाद 5 आणि उपपत्ती 6. लक्षात राहतील? लक्षात राहायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. ह्याचे अर्थ जे ते लक्षात घेतले पाहिजे. याच्यातले अर्थ लक्षात आले, त्याचं काम झालं की हे शब्द विसरले तरी चालतात. पण पाठ करायला काय हरकत आहे? 5 तर शब्द आहेत, नाही किती? 6 शब्द आहेत. 6 शब्द पाठ होऊ शकतात, काय अवघड आहे? 2-2, 3-3 वेळा दिवसातून म्हटलं की पाठ. पण पाठ करून, हो मला माहित आहे काय षडलिंग माहित आहे. षडलिंग म्हणजे शब्द माहित आहेत, षडलिंग म्हणजे काय कुठं माहिती आहे. षडलिंगाचे शब्द पाठ झाले पण त्यातला गर्भित अर्थ लक्षात नाही आला आणि त्याचा उपयोग जर आपण करू शकलो नाही तर मग ते षडलिंगाचा उपयोग काय? म्हणजे तुम्हाला ते शब्द पाठ करायचे हे टार्गेट नसावं. आपला टार्गेट काय आहे की त्या शब्दामध्ये असलेला अर्थ आणि त्या अर्थाच्या द्वारे श्रवण करण्यासाठी त्याचा उपयोग. या षडलिंगाच्या साह्याने जे श्रवण केलं जातं तेच श्रवण आपल्याला उपयोगाला येतं. त्याच श्रवणाने आपल्याला मननाकडे जाता येतं. कारण आपण मागे श्रवण, मनन आणि निध्यासन याचा विचार केलेलाच आहे. परंतु तुम्हाला जर मननावर जायचंय का, वेदांत शास्त्रामध्ये मनन या अवस्थेला जर जायचं असेल, या साधनाकडे जायचं असेल तर षडलिंगामध्ये श्रवण करावं लागतं. आणि जर करणार नाही तर मननाकडे जाता येत नाही, फार कठीण जातं. म्हणून आधी मी 3ही तुम्हाला समजावून सांगितलेत आणि आता पुन्हा श्रवण करण्यासाठी ह्याचा उपयोग कसा करायचा याचा आपण विचार करणार आहोत. पहिलं जे लिंग आहे ते आहे उपक्रम उपसंहार. उपक्रम आपण व्यवहारामध्ये म्हणतो की मी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आपण काय म्हणत असतो? हा उपक्रम मी हाती घेतलेला आहे म्हणतो का नाही? म्हणून उपक्रम या शब्दाचा अर्थ जो आपण व्यवहारात वापरतो तोच अर्थ या ठिकाणी सुद्धा आहे. आपण काय उपक्रम हातात घेतला हे कळलं पाहिजे. लहान मुलाला शाळेत टाकलं, कितवीला टाकतो आपण शाळेत? बालवाडीत. बरं, बालवाडीत लहान मुलाला शाळेत टाकलं, उपक्रम सुरू केला आपण. कुठला उपक्रम सुरू केला? आता ज्या मुलाला शाळेत टाकलंय त्या मुलाला विचारायचं, काय रे बाबा तू हा जो उपक्रम सुरू केला तो शाळेत चाललेला आहे, त्याला अडवायचं. त्याला विचारायचं, तू हा जो उपक्रम सुरू केला तो का केला सुरू? तो काय सांगेल? लगेच तो एक साथ सावधान या अवस्थेमध्ये येईल आणि आपल्याला सांगेल, हो हा उपक्रम सुरू करण्याचं कारण मी 1ली, 2री, 3री, 4थी असं 10वी पर्यंत शिकणार आहे. त्यानंतर 11वी, 12वी, त्याच्यानंतर मी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स असं काहीतरी करणार आहे. त्यानंतर मला एक मोठा पदावर नोकरी मिळणार आहे. त्यानंतर त्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून मी माझा घरदार व्यवस्थित चालवणार आहे. हा माझा उपक्रम. सांगेल का? नाही? नक्की. बालवाडीतलं पोरग नक्की. म्हणजे बालवाडीतल्या पोराला त्याचा उपक्रम काय आहे कळतच नाही. बरं, आता त्या उपक्रमामध्ये ज्याला टाकलं, ज्या मुलाला टाकलं त्याची आई अडाणी आहे, असं होऊ शकतं का? अशा अनेक उदाहरणं आहेत. त्याची आई अडाणी,
उपक्रम काय सुरू केला, तिने त्याला बालवाडीत नेऊन टाकला. आता रोज त्याला घेऊन ती त्या मुलाला घेऊन बालवाडीत जाते. उपक्रम कुठला सुरू आहे तिला विचारायचं, सांग हा जो तू उपक्रम सुरू केला याने काय होणार आहे, हा उपक्रम कशासाठी सुरू केला, तिला काय सांगता येईल तिला. जगामध्ये जे काही पाहिलेलं आहे ते शाळा शिकले म्हणजे मुलं मोठे होतात, मग त्याने काय होतं, बरं समजा शाळा शिकला, तुझा मुलगा शाळा शिकला, पुढे काय होईल, ठीक आहे तू उपक्रम सुरू केला, चांगली गोष्ट आहे. तुझा मुलगा शाळेत जातो, चांगला का वाईट, चांगला का वाईट, मुलगा शाळेत जातो चांगला का वाईट. आता व्यवहाराच्या दृष्टीने सगळे विचार करतात चांगला आहे ना, मुलगा शाळेत जातो, का चांगलं आहे, का चांगलं आहे, बरं होतं शाळा शिकल्या, काय होतं, शाळेत मुलगा गेला, शाळा शिकला, चांगलं काय होतं, त्याला नोकरी लागेल, त्याच्या पायावर उभा राहील. एखाद्याने विचार केला हा त्याच्या पायावर उभा राहील, त्याला पैसे मिळतील, पोट पाण्याची व्यवस्था होईल, चांगलं होईल, यालाच आपण चांगलं म्हणतो. बरं असू द्या, एवढं जरी त्या स्त्रीला कळलं तरी आपण म्हणतो की तिचा उपक्रम चांगला आहे, बरोबर आहे. तिचा उपक्रम वाईट आहे का, तिचा उपक्रम वाईट नाहीये. तिने जो उपक्रम सुरू केला तो चांगला आहे, कारण त्या मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्याचं पोट नीट भरावं एवढा तिचा उद्देश आहे. ती जरी अडाणी असली म्हणजे तिने तो उपक्रम आधी केलेला नसला तरी सुद्धा तो उपक्रम ती याच्याकडून करून घेऊ शकते का नाही करू शकत. तसं तुम्ही मुक्त नसले तरी सुद्धा तुम्ही मुलाबाळांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू शकता. बघा करू शकता का नाही. शाळा न शिकलेल्या मुली काय स्त्रीचा मुलगा डॉक्टर होतो, कलेक्टर होतो, इंजिनियर होतो, तर तुम्ही मुक्त नसले तरी सुद्धा तुमचा मुलगा मुक्त होऊ शकतो का नाही, होऊ शकतो. म्हणजे तुम्ही उपक्रम हातात घ्यायला काय हरकत आहे काय. असो, उपक्रम म्हणजे काय, कुठलं तरी एखादं कार्य हातात घेणे. उपक्रम कसा असावा, उपक्रम कसाही असू द्या, त्या उपक्रमाबद्दल माहिती पाहिजे. त्या स्त्रीला उपक्रमाची माहिती आहे का नाही, आहे. मुलाला शाळेत टाकण्यामागे म्हणजे मुलाला शाळेत टाकण्याचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये त्या मुलाला काही माहित नाहीये, पण त्या स्त्रीला जिने तो उपक्रम कधीच केला नाही त्या स्त्रीला मात्र तो उपक्रम काय हे माहिती आहे. तर उपक्रम म्हणजे काय, उपक्रम म्हणजे काहीतरी कार्य. उपक्रम असा असतो की ज्याच्यामध्ये काय असतं, फक्त करणे असतं का नाही, काहीतरी उद्दिष्ट असतं, काहीतरी प्राप्त करायचं असतं, त्यालाच उपक्रम म्हणतात. नाहीतर त्या बाईला विचारलं काय मुला शाळेत, काय नाही टाइमपास, त्याला काय घरी बसून नुसतं इकडे तिकडे उड्या मारणार त्यापेक्षा शाळेत जाते असं ती स्त्री म्हणली तर. आणि बहुतेक स्त्रिया अशाच म्हणतात. हा कमी स्त्रिया अशा असतात की ते म्हणतात की नाही माझा मुलगा शिकेल, मोठं होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर, स्वतःच्या पायावर उभं राहील आणि फार मोठं, असं कमी स्त्रिया म्हणतात. बाकीच्या म्हणतात हे सगळे चालले शाळेत, ते पण जाते. घरी बसून गोंधळ घालण्यापेक्षा शाळेचा तर एवढा प्रश्न नाही, समर स्कूल आणि विंटर स्कूल नावाचे प्रकार आहेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी काय असतात, शिबिरं असतात. आता आई बाप तुमचं माहित नाही काय, त्या मुलाला ते शिबिराला पाठवतात. उपक्रम त्यांना जर विचारलं का पाठवता, काय सांगतात उत्तर माहितीये, घरी बसून त्रास देण्यापेक्षा जाताना तिकडे शिबिरात काय शिकायचं शिकू दे, काही घेणं देणं नसतं यांना. तर शिबिरात काय शिकतोय, शुभंकरोती शिकतोय का, पोहायला शिकतोय का, बाण चालवायला शिकतोय का, भाला फेकायला शिकतोय, शिबिरात काय होईल ते शिकतोय का, ह्याची याला काहीच घेत नसतं. ते मुलगा आल्यानंतर फार कौतुकाने सांगतो, आई मी शुभंकरोती शिकलो, हे शिकलो, ते शिकलो. हा का, बरं बरं बरं, ऐकव तर ह्याची आपली स्वयंपाक करत असेल तर शुभंकरोती म्हणतो, ह्या कानातून त्या कानातून काहीच कळत नाही. घेणं देणंच नसतं त्याशी उपक्रमाशी. असले उपक्रम आहेत, ह्याला उपक्रम म्हणावं का, आपला उपक्रमही असलाच आहे. आपला जर उपक्रम असा असेल तर उपक्रम म्हणजे काय लक्षात घ्या, उपक्रमला काय असतं, उद्दिष्ट असतं, तरच त्याला उपक्रम म्हणावा. त्या बाईने त्या मुलाला शिबिरात टाकणे हा उपक्रम नाही, जरी उपक्रम वाटतो तरी. शिबिरवाल्यांनी तो उपक्रम सुरू केला आहे, ज्यांनी कोणी ते शिबिर सुरू केलं त्यांचा उपक्रम काय, मुलं यावीत, चांगली शिकावेत, असा त्यांचा हेतू आहे का, नाही. कदाचित त्यांचा फक्त पैसे कमवणे हा हेतू आहे. बरं असू द्या, पैसे कमवणे हा त्यांचा उपक्रम आहे, पण त्याच्यात तरी त्यांनी तेच केलं पाहिजे ना. मग त्यांनी पैसे कमवणे असं मी कुठं म्हणतो, पैसे कमवू द्या, पैसे कमवणे हा त्यांचा उपक्रम पाहिजे. पण ते पैसे कमवतात, त्यांचा आतला उपक्रम काय, पैसे कमवायचा. आणि लोक जर गेले तर म्हणतात नाही मुलांनी शिकलं पाहिजे, मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजेत,
मुलांना चांगली वळण लागले पाहिजेत. हा जाऊन मागे जाऊन बिडी पितो, दारू पितो आणि शिबिरात येऊन मुलाला शुभंकरी शिकवतो. ह्याचा उपक्रम किती चांगला आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की उपक्रम जो सुरू केलाय त्यांनी सरळ सांगावं, मला पैसे कमवायचे त्यासाठी मी असे भाड्याने काहीतरी शिक्षक आणलेत. ते काही लोक शुभंकरी शिकवतात, काही लोक भाला फेकायला शिकवतात, काही लोक पोहायला शिकवतात. माझा दुसरा काही उपक्रम नाही, मला पैसे कमवायचे. काही काही असे लोक असतात ते सांगतात डायरेक्ट की आमचा उद्देश पैसे कमवणे, आमचा उद्देश काय आहे, पैसे कमवणे. असे असतात. त्यांचं बरोबर आहे, ते खरे, त्यांना पाप नाही लागत, पैसे कमवणे पाप लागत नाही. पण जे उपक्रम वेगळा सांगतो वेगळा, ते तर फारच वाईट. आणि काहींना उपक्रमच कळत नाही, हे पण वाईटच. तुमचा उपक्रम जो आहे तो उपक्रम म्हणजे काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवून जी क्रिया सुरू होते त्याला उपक्रम असं म्हणायचं. नाही तर हे चालले म्हणून आपण हे चाललो चिंतनात येऊन बसलो, उपक्रम. आता हा पंचीकरण नावाचा उपक्रम सुरू आहे ना आपला बरेच दिवसाचा, कशाला सुरू आहे, कशाला येता तुम्ही इकडे विनाकारण गर्दी वाढवायला. उपक्रम सुरू आहे का नाही. हा किती वर्ष झाले उपक्रम सुरू आहे. 6 वर्ष झाले. ठीक आहे, 6 वर्षापासून हा उपक्रम. काय गरज याची. सगळे येतात म्हणून आपण पण येतोय, किंवा महाराज बोलतात ते बरं वाटतंय ऐकायला म्हणून येतोय. काहीतरी कारण पाहिजे ना. उपक्रम लक्षात घ्या. जर तुमचा उपक्रम लक्षात आला तर महाराज काही बोलो अथवा न बोलो, बोलले काय न बोलले काय, कुणी काय बोलो अथवा नाही बोलो, आपला उपक्रम जर लक्षात आला तर आपल्याला कोणीही काही बोललं तरी सुद्धा त्या उपक्रमात आपण सहभागी असणार. उपक्रमच लक्षात नाही आला तर ह्या उपक्रमातून कधी बाहेर जाल आणि कधी नाही जाणार काय सांगता येत नाही. ह्या उपक्रमात तुम्ही सामील केव्हा राहणार आहे, जर तुम्हाला या उपक्रमाचं उद्दिष्ट लक्षात आलं तर. लहान मुला जर उपक्रम लक्षात आला तो तर शाळा धडच शिकतो. त्याला सांगावंच लागत नाही या बापाने की अभ्यास कर म्हणून. माझी शाळा पूर्ण होईपर्यंत मला कोणीच कधी सांगितलं नाही की अभ्यास पुस्तक काढ आणि अभ्यास कर, कधी सांगितलं नाही. का, मला उपक्रम माहित होता काय करायचे. तसं तुम्हाला जर उपक्रम लक्षात आला तर ही स्त्री ह्या स्त्रीला कधीच हे करू शकत नाही की काय चिंतनाला जायचं, जाऊ दे. ह्या स्त्रीने जर ह्या स्त्रीला सांगितलं जाऊ दे ते महाराज फारच त्रास देते, विनाकारण काही बोलतो आपल्याला, असं म्हटलं, ती म्हणेल जाऊ दे तुला काय घेणं नाही, काय बोलायचं ते बोलू दे, माझा उपक्रम ठरलेला आहे काय करायचं, असं म्हणू शकतो. आपल्याला जर उपक्रम लक्षात आला तरच आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. त्या उपक्रमाचं उद्दिष्ट लक्षात आलं तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, आपण स्वतः सुद्धा अडवू शकत नाही. तुम्हाला जर पंचीकरण या ग्रंथाचा हेतू म्हणून माझ्या चिंतनाची सुरुवात काय असते, हेतू काय याचा, मला काय दरवेळेस पाठ केलंय मी ते प्रार्थनेसारखं, मी दरवेळेस आले की म्हणायचं असं पाठ केलंय म्हणून तुम्हाला मी हेतू सांगत असतो दरवेळेस. हे काय त्याच चॅनल ठरवायचं की जायचं का थांबायचं. आणि माझं हे पहिलं वाक्य तुम्हाला लक्षातच येत नाही म्हणून तुम्ही कधी येता ना कधी येत नाही, कारण तुम्हाला लक्षातच येत नाही माझा हेतू काय. तुमचा हेतू माझा हेतू जुळे ना, उपक्रम तुमचा ना माझा जुळे ना, म्हणून हे हालत होते. तुमचा ना माझा उपक्रम, मी कधी ऍबसेंट असतो का, दर शुक्रवार येतो का नाही इकडं, मग तुम्ही काय ऍबसेंट होताय, कारण तुमचा उपक्रम मध्येच फिसकटतोय कुठेतरी, काहीतरी कारणाने अडचणी देतोय. म्हणजे मी तुम्हाला 100% नाही सांगत आहे, 75% तरी पाहिजे ना, 25% माफ आहे की नाही. मी 100% हजर आहे, तुम्ही किती टक्के पाहिजे, 75%, 25% वाजा केलं तरी सुद्धा जर उपक्रम लक्षात आला तर. पण चला बरं ठीक आहे, एखादा 100% प्रेझेंट आहे पण उपक्रम लक्षात नाही आला, उपयोग काय, माझा उद्दिष्ट काय हे लक्षात आलं पाहिजे ना. उपक्रम काय आहे आपला, काय उपक्रम आहे आपला. दर शुक्रवारी इथे जमायचं, महाराज धोतर शर्ट घालणार, आपण यायचं सगळ्या रांगेत बसायचं, इकडं स्त्रिया इकडं पुरुष, त्याच्या आधी चहा दिला कळमकर बंधूंनी तर घ्यायचा, नाही दिला चिंतन संपलं प्रसाद खायचा घरी जायचं. उपक्रम लक्षात आला का, किती सोपा आहे. असला उपक्रम आहे आपला. आम्ही लहानपणी काय करायचो, कुठल्या मंदिरात जायचं तर आमचा हेतू फक्त एकच असायचा, काय, उपक्रम. त्यांचा उपक्रम निराळा, आमचा उपक्रम निराळा. आम्ही फक्त प्रसाद खायला जायचो. आम्हाला कोणी सांगितलं नाही की त्या ठिकाणी गेलं म्हणजे काय चालतंय माहित नाही. उपक्रम काय आहे, शेवटच्या लाईन सुद्धा माझ्या लक्षात होत्या. गुरुद्वारामध्ये जायचो मी, गुरुद्वार म्हणजे शीख लोकांचं मंदिर म्हणा नाही का.
तर मला त्यांची शेवटच्या लाईन लक्षात होत्या बरोबर, त्याच्या आधीचे पण लक्षात होत्या बरोबर, ते लक्षातच ठेवलं होतं मी. ते ऐकू आलं की लगेच पळत 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 त्या मंदिरात जाऊन मागे जाऊन बसायचं. असं वाटलं पाहिजे की हा उपक्रमातला फार मोठा साधक आहे. का त्याच्यानंतर शेवटची लाईन आली की लगेच माहिती असायचं प्रसाद सुरू. कुठल्या दिवशी काय मिळेल हे पण मला माहित होतं. कुठल्या दिवशी मुगाचा शिरा मिळणार आहे, कुठल्या दिवशी चणे मिळणार आहेत, कुठल्या दिवशी जेवणच मिळणार हे पण माहित असायचं. लक्षच असायचं बरोबर. त्यांचा उपक्रम निराळा, आपला उपक्रम निराळा. तसं नाही तुमचं केळी बिळी खायला आणले का? नाही तर काही लोक ठरवून येत असेल उपक्रम काय आहे, केळी खाण्याला येणे हा उपक्रम. आतला उपक्रम आहे काय? उपक्रम लक्षात घ्या काय आहे. उपक्रम जर लक्षात आला ना ते काही उपयोग नाही. तुम्ही फक्त महाराज गोड बोलतात किंवा ऐकायला बरं वाटतं म्हणून अजिबात फिरकू नका. म्हणून मी फक्त गोडही बोलत नाही, फक्त कडूही बोलत नाही, मिश्र बोलतो. म्हणजे फक्त विनोदही करत नाही, फक्त सिरियसलीही बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला उपक्रमात गडबड होऊ नये म्हणून. आपला उपक्रम एकच आहे ठरलेला पक्का, ते लक्षातच ठेवा तुम्ही. उपक्रम काय आहे? ज्याला उपक्रम असतो त्याचंच काहीतरी फल निघत असतं, ज्याला उपक्रमच नसतो त्याचं फल निघत नाही. पोरं शाळेत अभ्यास का करत नाहीत? त्यांना उपक्रमच नसतो. ज्याला उपक्रम नाही तो अभ्यास करत नाही, हे लक्षात ठेवा. ज्याला उपक्रम नाही तो अभ्यास करतच नाही, आणि ज्याला उपक्रम आहे त्याला अभ्यास कर असं सांगावं लागत नाही. संसारातही असंच आहे. त्याला संसार का करायचं हे कळत नाही, त्याला शिकवावं लागतं. अरे असं कर तसं कर, खूप शिकवावं लागतं, खूप शिकवावं लागतं. एखादी सून नवीन आली किंवा तुम्ही जेव्हा केव्हा सून म्हणून कुठेतरी नवीन आले असाल तेव्हा तुम्हाला फार शिकवावं लागलं का नाही? सासूने म्हणा किंवा नंदने म्हणा किंवा जावेने म्हणा शिकवलं ना, बरंच शिकलं तुम्ही, बरेच शिकवलं तुम्हाला का नाही शिकवलं? खोटं बोलू नका, शिकवलं ना. का? उपक्रम नीट लक्षात आला नव्हता. कारण आई बाप हाच उपक्रम वाटत होता. लग्नाच्या आधी उपक्रम काय वाटतो? आई बाप हाच उपक्रम वाटतो. मुलीला नवरा हा उपक्रम आहे हे लक्षात यायला बराच कालावधी लागतो. लग्न केल्यानंतर स्त्रीचा उपक्रम काय असावा, म्हणजे उद्दिष्ट काय असावा? पती म्हणेल ते, आणि आईबाप म्हणेल तेच जर ऐकत असेल तर गेलं. आईबापाचं कर्तव्य काय असतं? मुलीला लग्न करून दिलं की तिच्यासाठी ते संपले. जीव निघत नाही ती बाजू दे, ती निराळी गोष्ट आहे. त्यांच्यातला जीव जात नाही ती निराळी, कारण काळजी असते म्हणून. पण उपक्रम जर लक्षात आला तर अडचण येत नाही. उपक्रम लक्षात आला पाहिजे. प्रत्येकाला आपला काय उपक्रम हे लक्षात आला पाहिजे, व्यवहार असो किंवा परमार्थ असो. या ठिकाणी हा परमार्थ आहे. परमार्थामध्ये आपला जो उपक्रम आहे तो फार महत्वाचा आहे. काय उपक्रम आहे आपला? जन्म मरणाचा फेरा चुकविणे हा आपला आहे उपक्रम. म्हणजे हाच उपक्रम आपण सुरू केलेला आहे. जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करायचं. जे काय जसं वर्गामध्ये पहिला नंबर मिळवायचा असं ठरवलं एखाद्या मुलाने, की तो म्हणतो का नाही आता 11 वाजले झोपतो, म्हणतो का? नाही, फार झोप आहे, त्याला झोपून राहतो. ज्या मला मुलाला पास व्हायचंय का नापास व्हायचं हेच कळत नाही, पास झालं काय नापास झालं काय असं ज्या मुलाचं लक्ष असतं, तो मुलगा रात्री 10 वाजली तरी लगेच झोपून जातो, सकाळी 8 वाजले तरी उठत नाही. पण ज्याला वर्गात मध्ये पासच व्हायचं ठरवलेलं आहे किंवा पहिला नंबरच मिळायचं ठरवलंय, त्याला सांगावं लागत नाही तू पहाटे उठ, 5 तास झोप, 4 तास झोप, जास्तीत जास्त अभ्यास कर, हे सांगावं लागतं? अजिबात सांगावं लागत, आपोआप करतो तो. तसं तुम्हाला जर लक्षात आलं की जन्म मरणाचा फेरा चुकविणे हा आपला उपक्रम आहे, तर तुम्हाला सांगावंच लागणार नाही जे तुम्ही आता करताय. जे आता तुम्ही इथून भागे म्हणजे चिंतन संपल्यानंतर जे काही करणार आहात आठवडाभर, ते तुम्हाला करू नका असं सांगावंच लागणार नाही. काय करू नका? गणगोतामध्ये गुंतू नका, संसारामध्ये रमू नका, शास्त्राचा अभ्यास करा, वेळ वाया घालू नका, अनुग्रह दिला असेल तर त्या मंत्रदीक्षेचा अवलंब करा. हे तुम्हाला सांगावं लागेल का? जर तुम्हाला जर उपक्रम लक्षात आला असेल तर किती साधनं आहे तुमच्या. अरे एवढी साधनं कुत्रा मांजर डुक्कर झाल्यावर करता येत नाहीत. कुत्रा मांजर डुकराला काही साधन करता येत नाही. साधन करण्यासाठी फक्त मनुष्य ध्येय आहे. आणि आपल्याकडे एवढी साधनं मिळून आपण त्या साधनांचा वापर करत नाही.
का? वाईट नका वाटून घेऊ. काय वाईट वाटलं तरी मला माहिती आहे एवढं काही क्षण तुमचं टेकणार आहे. त्यामुळे असे चेहरे करू नका लगेच फार वाईट वाटलं, महाराजांनी बोललं फार वाईट वाटलं, असले काही चेहरे दाखवू नका मला. उपक्रम जर लक्षात आला नाही तर अशी अडचण होते. उपक्रम लक्षात आला तर तुम्हाला सांगावंच लागणार आहे, पहाटे 4ला उठून धारणा करत बस. कोणालाच सांगावं लागणार नाही. ज्याला उपक्रम लक्षात येईल त्याला पहाटे तो उठेलच आणि धारणा करत बसेल. त्याला सांगावंच लागत नाही की आज ज्ञानेश्वरी वाचली का नाही रे. आपल्याला विचारायला लागतं, ज्ञानेश्वरी वाचली का रे? आज नाही वाचली मी, असं मला म्हणावं लागतं लोकांना. मला असं म्हणावंच लागलं नाही पाहिजे, मला काय कोणालाच. उपक्रम लक्षात आला तर, उपक्रम लक्षात आला तर हे काहीच विचारावं लागत नाही. तुम्हाला उपक्रम लक्षात येत नाही हीच अडचण आहे. पुढच्या लिंगांचा अभ्यास करावा नाही करा. पुढच्या लिंगांचा अभ्यास जर करायचा असेल तर पहिलं लक्षात घ्या, पहिलं लिंग काय आहे? उपक्रम. उपक्रम काय आहे? काय आहे? जन्म मरणाचा फेरा चुकविणे हा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये गरजेची साधनं काय? खूप साधनं आहे तुमच्याकडे. नामस्मरण आहे, ज्याने पाप जळतात. मंत्र दीक्षा आहे, ज्ञानेश्वरी वाचन आहे, हरिपाठ वाचन आहे. काही नाही जमलं तर अनेक अनेक साधनं मी सांगत असतो. कोणाचे कमीत कमी हेवे दावे करू नका, कोणाची निंदा करू नका. किती साधनं आहेत. साधनांचं काय त्याला लिमिट आहे? काही भरपूर साधनं आहेत. तुमच्या अधिकारांवर तुम्हाला जे शक्य होईल ते साधन करा, पण दिवसातला असा दिवस जाऊ देऊ नका की साधन काही केलं नाही. तुम्हाला सांगायलाच लागलं नाही पाहिजे की ज्ञानेश्वरी वाचा म्हणून. तुम्हाला सांगायलाच लागू नको नाही की हरिपाठ वाच म्हणून. आईबापाने मुलाला सांगायला लागू नये. जर मुलाला उद्दिष्ट नीट लक्षात आणून दिलं तर त्या मुलाला सांगायला लागत नाही हरिपाठ वाच म्हणून किंवा ज्ञानेश्वरी वाच म्हणून. मी बरेच वेळा असा विचार करतो, एखाद्याला जर मला विचारावं लागलं का रे बाबा ज्ञानेश्वरी आज वाचली का, धारणा केलीस का, असं मला विचारायला लागलं तर मला वाईट वाटतं की मी मूर्ख आहे, मी वाईट आहे, मला लक्षात येत नाहीये किंवा माझा अधिकार नाहीये की त्याला उपक्रम समजावून सांगण्याचा. याची मला स्वतःबद्दल खेद निर्माण होतो की आपण त्याला समजावून सांगू शकलो नाही की उपक्रम आपला काय. मला ते तुम्हाला ठसवता आलं नाही, तुमच्या हृदयावर मला हे आदळता आलं नाही की आपला उपक्रम काय आहे. जर तुमच्या हृदयावर माझे शब्द आदळत असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल की जन्म मरणाचा फेरा चुकवणं फार गरजेचं आहे, तर कोणालाही सांगावं लागणार की ही साधनं करा म्हणून. सांगावंच लागणार नाही. अख्खे दिवसेंदिवस तुम्ही वाया घालवता, साधनं करत नाही. अरे साधनाशिवाय होईल कसं? तुमची बुद्धी चालत नाही, दिवसभरात दुसरं कुठलं साधन करत नाही. संसारामध्ये फार फास्ट चालते. कित्येक लोक असे आहेत, म्हणजे मला बोलायला लावू नका, पण कित्येक लोक असे आहेत की दिवसभरात कुठलंच साधन करत नाही. बरं तो हा काही बुद्धीनं फार एकदम तत्वचिंतन करतो की काय, तत्वाचं अनुसंधान करतो की काय? असं अजिबात नाहीये, तेवढी बुद्धीच नाही त्याची. मग तसंही नाही, म्हणजे आतमध्ये तो काहीतरी चिंतन अनुसंधान करतो असं धरावं तर तेवढा त्याचा अधिकारच नाही. आणि दुसरं कुठलंही साधन करत नाही. म्हणजे याचा अर्थ खेदाने काय म्हणावं लागतं, मला तुम्हाला उपक्रम काय आहे हे सांगता आलेलं नाही, किंवा मी तुमच्या हृदयावर हा उपक्रम नीटपणे मांडू शकलेलो नाही. आणि म्हणून मला प्रत्येक वेळेस उपक्रम सांगावा लागतो की पंचीकरण या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकवणे हा आहे. काय आहे आपला उपक्रम? जन्म मरणाचा फेरा चुकवणे हा आपला उपक्रम आहे. आणि या उपक्रमामध्ये तुम्हाला राहायचं का नाही राहायचं हा कोणाचा प्रश्न आहे. लाज बाळगू नका काही. मी तुम्हाला कोणालाही काय म्हणत, तुम्ही आले काय आणि गेले काय याबद्दल मी कधीही कोणाला काही म्हणत नाही आणि म्हणणारही नाही. म्हणजे वाईट भावाने किंवा चांगल्या भावाने नाही. तुम्ही आले ठीक आहे, नाही आले तरी ठीक आहे, पण जर आले तर हे लक्षात घ्या की आपला उपक्रम हा आहे. उपक्रमात जर यायचं असेल तर कधी आला कधी गेला असं नको. आला तर उपक्रम लक्षात न ठेवता बसून राहिला तरी उपयोग नाहीये. हे बारकाईने लक्षात घ्या. आपला उपक्रम हा आहे आणि यासाठी जे काही साधन लागेल, दिवस असा जाऊ देऊ नका की साधन काही केलं नाही. या साधनांचा अवलंब करा, साधनांचा अवलंब करत राहा, म्हणजे आपल्याला शेवटच्या लिंगापर्यंत जाता येईल आणि श्रवणाचा खऱ्या रीतीने अधिकार येईल. आणि मग अशा प्रकारे जर षडलिंगाच्या साह्याने आपण श्रवण करू शकलो तरच आपला मनन नावाचा विधी किंवा मनन नावाचं जे साधन आहे हे साधन आपल्याला प्राप्त करता येईल. तर अशा रीतीने आपण सर्वांनी उपक्रम लक्षात घ्यावा. उपक्रम लक्षात आला तरच पुढे उपसंहार काय आहे हे तुम्हाला मी पुढच्या चिंतनामध्ये सांगणार आहे.
पण त्याआधी तुम्ही एवढा आठवडाभर उपक्रम पक्का लक्षात ठेवून या. आणि मला इथे पुढच्या वेळेस आल्यानंतर तुम्ही स्वतःच सांगा की आमचा हा उपक्रम आहे. कारण दरवेळेस मी सांगतोय ना उपक्रम काय आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता तुमचा आहे, आमचं थोडीच आहे. उपक्रम कोणाचा आहे? तुमचा आहे. तुम्ही सांगताय की पंचकरण ग्रंथाचा हेतू जन्म मरणाच्या फेरा चुकवण्यासाठी आहे. आम्ही कुठे म्हणलंय का असं काय? असं तुम्ही म्हणताय का काही? तुम्ही काही म्हणत नाहीये, मी म्हणतोय ना दरवेळेस. असं काही करू नका. तुम्ही स्वतःच सांगा, स्वतःला सांगा की आपला उपक्रम काय आहे. मनुष्य देहाचा उपक्रम, वास्तविक मनुष्य देहाचा उपक्रमच जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी. आपण ज्या दिवशी मातेच्या उदरातून बाहेर आलो किंवा मातेच्या उदरात आलो मनुष्य देहामध्ये, त्याच क्षणी आपला उपक्रम हा आहे. पण माणसांना वाटतं वेगळाच उपक्रम आहे. अन्न, धन, मान, मजा मारणे याच्यामध्ये आपल्याला रस वाटतो. हा उपक्रम नसून उपक्रम काय आहे? मनुष्य देहाचा उपक्रम काय आहे? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे हा आपला उपक्रम आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते हा आपला उपक्रम आहे. आणि हा उपक्रम सोडून भलत्याच उपक्रमाच्या जर पाठीमागे लागत असू तर काही खरं नाही. म्हणून अशी काही आपली अवस्था होऊ नये. या उपक्रमामध्ये सगळेजण यावेत. तुम्ही किती आहात? समजा 20 आहात, 40 आहात, तर ह्याची डबल हो. वाढत 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 4 लाख लोक हो. पण ह्या 4 लाख लोकांचा उपक्रम एकच पाहिजे. नाहीतर कमी होत होत एक राहिला तरी चालतो, पण एकाचा उपक्रम आणि माझा उपक्रम समान पाहिजे. नाहीतर तुमचा उपक्रम आणि माझा उपक्रम जुळत नसेल, तुम्ही माझ्याकडे येऊ नका. तुमच्याशी माझं काही घेणं नाही, हे नक्की लक्षात ठेवा. माझा उपक्रम तुमचा उपक्रम जुळला तरच उपयोग आहे. तुमचा ज्यांच्याशी उपक्रम जुळेल त्यांच्याकडे जा ना, आपल्याला काय घेणं नाही. जर माझा तुमचा उपक्रम जुळतच नाही तर तुम्ही माझ्यासोबत राहावं का नाही राहावं? तुम्ही वेगळा उपक्रम ठेवताय, मी वेगळा उपक्रम ठेवतोय. तुमची दिशा निराळी, माझी दिशा निराळी. उपयोग काय? प्रेमाने सांगतो मी हे, जरी रागाने बोलत असलो तरी सुद्धा, की उपक्रम भिन्न ठेवू नका. उपक्रम भिन्न राहिला की आपला अडचण निर्माण होते. उपक्रम समान असला तर काही अडचण येत नाही. 2 मित्र आहे, दोघांना एकाच दिशेने जायचं, एकाच गावाला जायचंय. हे दोघांचं पक्क ठरलेलं, रस्त्यामध्ये जंगल आहे, चांगले मित्र आहेत. आता ते म्हणतील का तू ह्या रोडने जा मी ह्या रोडने जातो? म्हणणारच नाही. त्यामुळे दोघांची दिशा एकच आहे. जंगलामध्ये काय अडचण आहे तर बघू, दोघं मिळून ते सॉल्व्ह करू, बरोबर का नाही? पण 2 स्त्रियांमध्ये किंवा 2 साधकांमध्ये वादविवाद का होतात? कारण उपक्रमच लक्षात येत नाही, ह्याचा काय त्याचा काय. दोघांचा उपक्रम जर जन्म मरणाचा फेरा चुकवणे असेल तर 2 साधकात भांडण होतील का? होणारच नाहीत, होऊच शकत नाहीत. पण उपक्रम लक्षात येत नाही म्हणून भांडण होतात. वादविवाद का होतो? उपक्रम लक्षात येत नाही म्हणून. कोणाला एकाला जरी लक्षात नाही आलं तरी अडचण येते, एकाला लक्षात आला आणि एकाला नाही आलं तरी अडचण येते. उपक्रम लक्षात घ्या. तुमचा आणि माझा उपक्रम जुळावा, तुमचा आणि तुमच्या दुसऱ्या साधकांचाही उपक्रम जुळावा. अशा रीतीने सगळ्यांचा उपक्रम जुळला तर ह्या उपक्रमाला काय आहे? किंमत आहे. नाहीतर या उपक्रमाला खरं पाहिलं तर काहीही किंमत नाही. मी प्रयत्न करतोय की हा उपक्रम काय आहे हे तुमच्या हृदयामध्ये ठसवण्याचा. हा उपक्रम मी सुरू केलेला आहे असं नाही. हा उपक्रम श्री व्यासांनी सुरू केलेला आहे. आज व्यास पौर्णिमा आहे, तर व्यासांनी सुरू केलेला हा उपक्रम परंपरेने अनेक साधू संत तो उपक्रम चालवतात. अनेक साधू संत, उच्च आणि काही श्रेष्ठ, काही थोडेसे कमी श्रेष्ठ, अशा प्रकारे. म्हणजे काही मोठ्या मशालीसारखे असतील, काही छोट्याशा पणतीसारखे असतील, पण सगळ्यांचा उपक्रम मात्र हाच आहे जे व्यास प्रणित आहेत, जे व्यासांचे मागोवा घेत चाललेले आहेत. आणि त्यामध्येच आपण सुद्धा आहोत. आपण सुद्धा व्यासांचेच अनुयायी आहोत. म्हणून या श्री गुरु पौर्णिमेच्या म्हणजे श्री व्यास पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी हा उपक्रम आपला लक्षात घ्यावा आणि याच उपक्रमाच्या द्वारे आपला जन्म मरणाचा फेरा नाहीसा करावा. असं आपण कराल अशी आशा वाटते. त्यासाठी आपण जे काही करायचं असेल ते करा. त्यासाठी आपल्याला जी श्री गुरु शास्त्राची कृपा असावी किंवा लागते ती आपल्याला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि तेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.